गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदेक भोजन हिंडेरा नोरान गाई पाठी तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी भोळेपणा लागी भीक मागे धावनिया मागे यशोदे भोजन हिंडेरा नोरान गाई पाठी विठोबा हरी गवळणी बांधिती धारणासी गळा गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन हिंडेरा नोरान गाई पाठी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये मौली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची
हरी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाठी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वांना आनंद देण्याकरिता सर्वांना सुख देण्याकरिता परमात्म्याचं प्राकट्य झालं आणि तो सुख देण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीनं विलक्षण असणाऱ्या लीला करू लागला. काय करू लागला? प्रथमदर्शी हा रांगू लागला, उभं राहू लागला, चालू लागला, पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला आणि मित्रांकरता त्याने अशा पद्धतीनं लोण्याची चोरी करू लागला. हा लोण्याची चोरी करतोय असं गोपिकांनी पाहिलं आणि गोपिकांना त्याने हा राजाचा मुलगा असून चोरी करतो मोठं आश्चर्य वाटू लागलं. प्रथमदर्शित दुर्लक्ष करून टाकलं की जाऊ द्या खात असेल थोडस, पण बऱ्याच गोपाळांना घेऊन जमा होऊ लागला, सर्वांनाच खाऊ घालतोय, माठ फोडतोय. मग मात्र गोपिका रागावू लागल्या आणि रागावलेल्या गोपिकाने ठरवलं याला आता बांधून टाकायचं आणि यशोदेला कारण सांगायचं. म्हणून गोपिका कन्हैयाला बांधू लागल्या. कुठे बांधत आहेत असं जर कोणी विचारलं तर तुकोबरा वर्णन करून सांगतात गवळणी बांधिती धारणासी गळा. धारण म्हणजे काय? मंथन करण्याकरिता असणारा जो माठ आहे डेरा, त्या डेऱ्यामध्ये रवी घालावी लागते आणि त्या रवीला बांधण्याकरिता एक लाकूड असतं महाराज आणि ते लाकूड ज्या खांबाला बांधलेलं असतं त्याला धारण म्हणतात. ते जे धारण नावाचं लाकूड आहे तो जो खांब आहे आणि त्या खांबाला त्यांनी या कन्हैयाला बांधून टाकत होत्या. असा असणारा हा कन्हैया गवळणी ज्याला बांधून टाकतात तो त्यागणी महाराज मूर्तिमंत ब्रह्म आहे, सच्चिदानंद घन असणारा व्यापक असणारा परमात्मा आहे. पण तो परमात्मा सगुण साकार होऊन अशा पद्धतीने भक्तांकरता लीला करतोय, नवे गोपाळांबरोबर खेळतोच आहे. म्हणून गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. ब्रह्मच त्यागणी गोपाळांमध्ये प्रत्यक्ष खेळत आहे. एवढंच करतो का भगवान? असं नाही. तो त्यागणी महाराज अनेकांना आनंद देतो. यशोदा माईला आनंद देण्याकरिता आला, तिच्या मागे मागे धावू लागला आणि तिला भोजन मागू लागला. धावूनिया मागे यशोदे भोजन, यशोदेला भोजन मागतोय आणि हिंडे रानो रान गाई पाठी गोमातेला त्यागणी वनामध्ये घेऊन जाऊ लागला. याच्या फार खोड्या झाल्या, यानं फार चोऱ्या केल्या म्हणून यशोदा राणी कंटाळली आणि शेवटी त्याला सांगितलं कन्हैया घरी थांबू नकोस, आता तू वनाला जा. मग तो कन्हैया वनाला जाण्याकरिता निघाला. त्यानं गोपाळांना बरोबर घेतलं, गोमातेला बरोबर घेतलं आणि वृंदावनामध्ये त्यागणी महाराज फिरू लागला. अनेक वनांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये करून सांगितलं. या अनेक वनांमध्ये गोपिकांना आनंद देण्याकरिता, गोपाळांना आनंद देण्याकरिता आणि गोमातेला आनंद देण्याकरिता हा कन्हैया हिंडू लागला. हिंडे रानोरान गाई पाठी गोमातेच्या मागे हिंडतोय. खरं पाहिलं तर हा परमात्मा सर्व काळांनी संपन्न आहे, सर्व गुणांनी संपन्न आहे. तुका म्हणे सर्व काळा ज्याचे अंगे, सर्व काळा म्हणजे सगळे गुण ज्याच्या अंगात आहे का यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण त्याच्या ठिकाणी वास्तव्य करतात. म्हणून तो भगवान आहे. पण तो भगवान जरी असला तरी सुद्धा भोळं भाबडं रूप धारण करतोय आणि गोपाळांच्या समोर प्रेमाची भीक मागतोय. भोळेपणा लागे भीक मागे, भीक मागतोय. भोळेपणा त्यांनी धारण केला आणि भोळेपणा धारण करून भीक मागतोय प्रेमाची, कारण त्याला गरज प्रेमाचीच आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला, असे अनेक प्रमाण आपण त्यांनी पाहू शकतो. म्हणून तो परमात्मा त्यांनी महाराज प्रेम मागतोय आणि प्रेम मागण्याकरिताच त्यांनी महाराज गोप गोपिकांच्या समोर सगुण साकार रूप धारण करून प्रगट झालेला आहे. हा अभंगातला सरळ असणारा भाव आहे. तो आपण त्यांनी अल्पशा पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा रघुमाई कुमार
हरी गवळणी बांधिती धारणा सिगळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावणिया मागे यशोदे भोजन, हिंडे रानोराण गाई पाठी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न केलेला आहे. हे 50वे वर्ष या सप्ताहाचा अशा पद्धतीने आहे. भगवान दत्तात्रयांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा हा 50वा वर्धापन दिन आहे. त्या काळामध्ये ब्रह्मलीन श्री गुळवणी महाराज आणि या स्थानामध्ये आले, ज्यांचं दर्शन अतिशय दुर्लभ अशा पद्धतीचं होतं, जे शक्तिपाताचे आचार्य होते. शक्तिपाताचार्य ज्यांना म्हटलं जात होतं. आपली जी त्यागणी महाराज वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ही परंपराच मुळात शक्तिपाताची परंपरा आहे. शक्तिपात त्यागणी महाराज एक उदात्त असणारा संतांचा अधिकार आहे. ते संत त्यागणी जीवावर कृपा करण्याकरिता, जीवाला उद्धरून नेण्याकरिता शक्तिपात अशा पद्धतीने करतात. त्याचे अनेक पुरावे मला सांगता येतील. माऊली ज्ञानोबरायांना जर विचारलं तर ज्ञानोबराय सांगतात, हा दृष्टीनं शक्तिपात करता येतो. कृपा कटाक्षी निहाळले आपल्या पदी भैसविले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले भक्तादी दले वरदान. माऊली ज्ञानोबराय सांगतात दृष्टीनं शक्तिपात करता येतो. निळोबरानं जर विचारलं, तुकोबरानं जर विचारलं तर ते म्हणतात स्पर्शानं शक्तिपात करता येतो. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी, किंवा लावणी हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी, हा शक्तिपातच आहे. अजून शक्तिपात त्यागणी महाराज आलिंगन दिल्यानं होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, शब्दानं शक्तिपात होतो. अनेक प्रकारानं त्यागणी शक्तिपात संत महापुरुष करू शकतात. खरे तर 4 प्रकार शक्तिपाताचे आहेत. एक त्यागणी दृक शक्तिपात आहे, एक शब्द शक्तिपात आहे, एक स्पर्श शक्तिपात आहे, आणि चौथा स्वप्न शक्तिपात आहे. स्वप्नात जाऊन शक्तिपात करता येतो. जगद्गुरु तुकोबरायांवर त्यांच्या श्रीगुरूंनी स्वप्नात शक्तिपात केला, म्हणजे त्यांनी दिव्य कृपा केली. म्हणून शक्तिपाताचे दिव्य आचार्य त्या काळामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं मोठं नाव होतं, आणि ती गुळवणी महाराज ते आपल्या गावामध्ये आले, आणि त्यांच्या माध्यमातून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तात्कालीन असणारा चमत्कार सांगतात की भगवान दत्तात्रयांच्या दृष्टीतून त्यांनी दिव्य किरणं बाहेर पडली, आणि बऱ्याच लोकांना ती प्रत्यक्ष पाहायला सुद्धा मिळाली. म्हणजे हे दिव्यत्व त्या मूर्तीमध्ये आपल्याला आजही त्यांनी पाहायला मिळतं. म्हणून असं भव्य दिव्य असणारं त्यांनी हे वैभव आहे. आणि गेल्या 50 वर्षांपासून आपण हा सप्ताह त्यांनी करतो आहोत. या वर्षी त्यांनी सप्ताह कमिटीला असं वाटलं की 50वे वर्ष आहे, आपण जरा याला दिव्य स्वरूप भव्य स्वरूप त्यांनी द्यावं. म्हणून त्यांनी या वर्षी श्री रामकथेचं आयोजन त्यांनी या मंडळानं अशा पद्धतीने केलं. आणि अतिशय सुंदर असणारी रामकथा ढोक महाराजांच्या मुखातून आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळाली. प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यांनी महाराज मोठं मधुर आहे, मोठं गोड आहे, आणि ते श्रवण करताना मनुष्य स्वतःला विसरून जातो. हरिभक्तीपरायण आंबेकर महाराजांच्या माध्यमातून आम्हाला बातमी कळत होती. आम्हाला जरी प्रत्यक्ष श्रवण करायला येता आलं नाही, आम्ही यात्रेला गेलो असल्या कारणानं, तरी सुद्धा आम्हाला माहिती मात्र मिळाली की अतिशय सुंदर रामकथा सुरू आहे. महाराज अतिशय भावपूर्ण अंतकरणातून प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यांनी सांगतायत, आणि सर्व लोक त्यांनी मंत्रमुग्ध अशा पद्धतीने होत आहेत. म्हणून राम अतिशय महत्वाचाच आहे. राम कळावा मग कृष्ण कळत असतो. आधी राम आणि मग कृष्ण त्यांनी लक्षात घेत जावा. आपण वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी मंत्र त्यांनी म्हणतो. हे रामकृष्ण हरी म्हणण्याचं तात्पर्यच असं आहे की राम म्हणजे आचार, कृष्ण म्हणजे विचार, आणि हरिनामाचा उच्चार. 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. रामासारखं आचरण आपलं असावं, कृष्णानं दिलेला विचार आपल्या जीवनामध्ये त्यांनी ठसावा, आणि मग आपलं उर्वरित जीवन आपण हरिनामाचा उच्चार करत करत आनंदात घालवावं, हा त्यातला भावच आहे. म्हणून रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार या 3 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्याच आहेत. म्हणून त्यांनी जर संप्रदायात प्रवेश करायचा असेल, भगवत धामापर्यंत जायचं असेल, तर सगळ्यात आधी राम पाहायला पाहिजे. म्हणून आपण रामकथा श्रवण केलेली आहे, ती गोड असणारी रामकथा. आणि त्यानंतर आज आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करतो आहोत, जे त्यागणी महाराज काल्याच्या प्रसंगातून सांगावंच लागतं. हा दंडकच आहे. मग कालपर्यंत पाहिला राम, आणि आज आपण पाहतो कृष्ण. रामकृष्णच त्यागणी महत्वाचे आहेत. जगद्गुरु तुकोबाराने या दोघांवर शिक्कामोर्तब केले, किंवा माऊली ज्ञानोबारांनी दोघांचीच नावं सांगितले. ते सांगतात, हे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे, रामकृष्ण नामे हे दोन्ही
रे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की. महाराज वर्णन करून सांगतात रामकृष्ण नामे. राम आणि कृष्ण ही दोन नावं धारण करून आलेले दोन अतिशय साजिरी रूप आहेत. रामाचं रूप अतिशय साजर आहे आणि कृष्णाचं रूप अतिशय साजिर आहे, जे मनात भरण्यासारखंच आहे. कालपर्यंत आपण रामकथा श्रवण केली. त्या शब्दांमधून तुमच्या समोर प्रत्यक्ष रामच महाराजांनी उभा केला. राम तुम्हाला प्रत्यक्ष जणू काही डोळे भरून पाहायलाच मिळाला. तो कोदंडपाणी असणारा राम, तो त्यागणी महाराज लक्ष्मणासहित असणारा राम, तो रणकर्कश असणारा राम, जो भक्तांवर कृपा करणारा राम, तो अतिशय मोहून घेणारा राम आहे. तसाच त्यागणी महाराज कृष्ण सुद्धा मोहून घेणार आहे. एकच परमात्मा आहे, तोच राम रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तोच परमात्मा कृष्ण रूपानं प्रगट झाला. फक्त आपण सर्वांनी त्याच्या लीला श्रवण करत असताना प्रत्यक्ष त्याच्यात प्रवेश करावा. जर आपण त्याच्यात प्रवेश केला तर तो परमात्मा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. महाराज आपल्या या टाकळी गावाला आणि मोठं वैभव आहे. महाराज हे पहा, सामाजिक उन्नती होण्यानं लोक वैभव समजतात, आर्थिक उन्नती होण्यानं लोक वैभव समजतात, या अनेक गोष्टींनी लोक वैभव समजतात. गोष्ट खरी आहे, ते पण वैभवच आहे. पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट सांगतो, ज्या गावामध्ये सांस्कृतिक उन्नती आहे आणि ते गाव खरं वैभव संपन्न असणारं गाव आहे. ज्या गावामध्ये त्यागणी महाराज मुलं आई वडिलांना आदराचं स्थान देतात, ज्या गावामध्ये त्यागणी महाराज सर्वजण त्यागणी ज्येष्ठ श्रेष्ठांना वंदना करतात, जिथं मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव अशा पद्धतीनं परंपरा चालवली जाते आणि त्या गावाला खऱ्या अर्थानं वैभव संपन्न गाव म्हटलं पाहिजे. म्हणून त्यागणी महाराज इथे महाराज लोकांची परंपरा पाहायला मिळते. वैकुंठ तुमच्याकडे दोन पायमोडे महाराज झाले. एक तर त्यांनी विठ्ठल बाबा पायमोडे, ज्यांच्या समाधीचा त्यांनी सोहळा तिथे त्यांनी होत असतो, आणि दुसरे त्यांनी गावात ज्यांची समाधी मंदिर आपण तयार केलं वैकुंठवासी बबन महाराज पायमोडे. आणि या दोघांच्या त्यागणी महाराज पदस्पर्शाने ही भूमी अतिशय आनंदमय झालेली आहे. त्यांच्यामुळे सगळ्या जगाला आणि अशा पद्धतीने भगवंताचं प्रेम आणि मगा जो शक्तिपात योगाचा प्रवाह मी सांगत होतो तो अशा पद्धतीने प्राप्त झाला. दिव्य गोष्ट आहे. म्हणतात पायमोडे बाबा कीर्तन सांगायला लागले की मी बऱ्याच लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलंच नाही, भेटायचा योगच आला नाही, पण तरी सुद्धा कीर्तन सांगायला लागले की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगू लागले की असं वाटायचं जणू काय परमात्मा समोरच त्याने खेळतोय, उभा राहतोय, नाचतोय, असं सहजच त्याने वाटावं. हे का होतं त्याचं कारण सांगतो. सांगणारा मनुष्य ज्या वेळेला भगवंताच्या लीलेत स्वतः प्रवेश करतो तेव्हा ऐकणारी माणसं आपाप प्रवेश करतात. म्हणून तर त्यांनी महाराज कथा श्रवण करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे आणि असं समजलं पाहिजे आपण त्या स्थितीमध्ये गेलेलो आहोत आणि त्या काळामध्ये आपण उपस्थित आहोत. ही भावना पोटात निर्माण झाली की भगवंताच्या संगतीचं सुख अशा पद्धतीने प्राप्त होतं. तो भगवान संगतीचं सुख देण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो, तो अनेकांना दर्शन देण्याकरिता येतो. आजही आताच्या काळात सुद्धा एवढ्या भरकटलेल्या समाजामध्ये, एवढ्या भरकटलेल्या स्थितीमध्ये पाश्चात्यवादी त्यागणी महाराज विचारधारेमध्ये, चंगळवादी असणाऱ्या या भूमिकेमध्ये, भोगवादी असणाऱ्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा असे काही भक्त कान्याकोपऱ्यात पाहायला मिळतात की जे अखंड भगवंताचं चिंतन करतात आणि त्या चिंतनाचा परिणाम म्हणून या युगात सुद्धा परमात्मा प्रत्यक्ष त्यांना भेटण्याकरिता येतो. ते परमात्म्याला सोडून राहतच नाहीत महाराज, त्यांची अवस्थाच काही वेगळी आहे. म्हणून त्या अवस्थेपर्यंत जाण्याकरिता आपण प्रयत्न केला पाहिजे. कशी कळेल ती अवस्था, कोणत्या माध्यमातून जाता येईल त्या अवस्थेपर्यंत, त्याच्याकरिता एकमेव साधन ही कथा आणि हे कीर्तन आहे महाराज. या माध्यमातून भगवंताचं प्रेम पोटात उचंबळून येईल आणि एकांतात जाऊन त्याने महाराज भगवंताचं चिंतन घडेल आणि तो परमात्मा एकांतात आपल्याला भेटण्याकरिता येईल. यानं अनेकांना वचनं दिली महाराज, मी तुम्हाला भेटण्याकरिता येणार आहे, मी तुमच्या बरोबर खेळण्याकरिता येणार आहे, मी तुमच्यावर उड्या मारण्याकरिता येणार आहे. जेवढ्या जेवढ्या लोकांना वचनं दिली त्या वचनाची पूर्ती करण्याकरिता हा परमात्मा अनेक युगांमध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. हा त्यांनी सत्ययुगात प्रगट झाला, हा त्रेतायुगामध्ये त्यांनी प्रगट झाला, हा द्वापार युगातही प्रगट झाला. यानं सत्ययुगामध्ये त्यांनी महाराज नरसिंहासारखी, वराहासारखी रूप धारण केले. हा परमात्मा त्रेतायुगामध्ये राम रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. यानं रावण कुंभकर्णाचा निपात अशा पद्धतीने केला आणि तोच परमात्मा त्यांनी द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. का प्रगट झाला असेल? अनेकांना दिलेली वचनच आहेत. त्याची प्राप्ती अशी सहजासहजी होत नाही महाराज. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं फार सोपी गोष्ट आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान करत करत समाधीपर्यंत जाणं सोपी गोष्ट आहे महाराज, फार कठीण नाही. योग चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तीचा निरोध झाल्यानंतर सहजासहजी समाधी स्थानापर्यंत जाता येतं. असंभावना विपरीत भावनांची निवृत्ती झाल्यानंतर श्रवण मननाच्या माध्यमातून स्वरूपाच्या बोधापर्यंत जाता येतं. पण कठीण काय असेल? समाधी प्राप्त करून घेणं सोपं आहे.
ज्ञानानं व्यापक भूमिका प्राप्त करून घेणं सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा कठीण जर काय असेल तर भगवंताचा सगुण साक्षात्कार करून घेणं कठीण आहे महाराज. पण आपला जो संप्रदाय आहे हा फक्त ज्ञानापर्यंत थांबला नाही, हा संप्रदाय फक्त समाधीपर्यंत थांबला नाही, हा संप्रदाय त्यांनी सगुण भक्तीकडे वळाला आणि सगुण भक्तीच्या माध्यमातून भगवंताचं प्रेम पोटात उतरावं याच्याकरिता रात्रंदिवस परिश्रम करू लागले साधू संत. आणि त्यापेक्षा त्यांनी खळं केलं. तुकोबराय शब्द वापरतात खळं, कारण खळं हा जो शब्द आहे ना हा कष्ट दाखवणारा शब्द आहे. कारण खळं करायचं म्हणजे कष्ट असतात ना महाराज. आता खळे काय राहिलेच नाहीत, पण तरी सुद्धा सुगीच्या काळात तुम्ही बघा लोकांना फार कष्ट असतात आणि त्या कष्टातून धान्य अशा पद्धतीनं प्राप्त होतं, म्हणजे खळं करावं लागतं. म्हणून त्या परमात्म्याला सगुण साकार करण्याकरिता साधू संतांनी खळं केलं. म्हणून महाराज वर्णन करून सांगतात, हे अनिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदास, करुणी खळे हरिदास, करुणी खळे हरिदास, बळजबरीनं रूपाला आणला आणि साधू संतांनी खळं करून त्यांनी महाराज कष्ट करून त्याला साकार केलं. महत्वाची गोष्ट आहे. तपश्चर्या केली, भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन या साधू संतांना विचारू लागला. कोणी कल्पभर तपश्चर्या केली, कोणाची 7-7 कल्पाची तपश्चर्या आहे. आमच्याकडे ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे राधा माधव चिंतन. त्या राधा माधव चिंतनात त्यांनी हे सगळे प्रसंग प्रत्यक्ष पाहायला मिळतात. नावानुसार त्यांनी पाहायला मिळतात कोणत्या कोणत्या साधूनं तपश्चर्या केली, कोणत्या कोणत्या ऋषीने तपश्चर्या केली. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन विचारलं, काय पाहिजे तुम्हाला सांगा. काय नाही देवा, तुझा अंगसंग व्हावा एवढंच वाटत आहे, तुझी संगती प्राप्त व्हावी एवढीच अपेक्षा आहे, तू आमच्या भोवती उड्या माराव्यास एवढंच त्यांनी वाटतं. तुझ्या संगतीत राहण्याचा छंद आम्हाला लागलेला आहे. भगवान तथास्तु म्हणाले. भगवंतानं सांगितलं, ठीक आहे मी तुम्हाला भेटायला येणार आहे, पण इथे नाही, द्वापारयुगात मी प्रत्यक्ष प्रगट होईल त्यावेळेला तुम्ही सर्वजण तिथे या. म्हणून भगवंताच्या प्राकट्याच्या आधीच सगळे लोक त्यांनी तयार झाले आणि भगवंताची वाट पाहू लागले. गोकुळामध्ये सर्वजण एकत्र आले. महाराज कुठे येणार म्हणे, द्वापारयुगामध्ये मी त्यांनी गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट होणार आहे, तिथे सर्वांनी या. म्हणून गोकुळवासी लोक त्यांनी भगवंताची वाट पाहतायत. ते सर्वजण अवतारी आहेत महाराज, देवाची वाट पाहतायत. त्यांना आस लागलेल्या भगवंताच्या भेटीची. आपण अनेक वेळेला श्रवण करत असतात. हे त्यांनी महाराज सामान्य नाहीत, गोलोक धामातून आलेली मंडळी आहे. गोमाता प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे, भगवंताची वाट पाहते आहे. तिथे त्यांनी वाहणारी नदी त्यांनी सामान्य नाही, जी भगवंताची पत्नीच आहे, तिचं नाव आहे कालिंदी, जिला यमी म्हणतात, जी यमाची बहीणच आहे, जी भगवंताबरोबर विवाह करण्याकरिता लढाईत झालेली आहे. यमुना सुद्धा अवतारी आहे. तिथं असणारा गोवर्धन तो सामान्य नाही, राम अवतारामध्ये हनुमंताने उचललेला डोंगर आहे, जो राम कार्याकरिता निघाला, पण सेतू पूर्ण झाला म्हणून तिथंच ठेवून दिला. हनुमंतानं वरदान देऊन टाकलं की हे बघ मी तुला उचललेला आहे ना, आज इथं ठेवलं, गोष्ट खरी आहे, पण ऐक, तुला वाईट वाटून देऊ नकोस, पुढच्या युगामध्ये माझा भगवान प्रत्यक्ष प्रगट होईल आणि तो तुला उचलील. म्हणून तोच गोवर्धन रूपानं तिथे भगवंताची वाट पाहतोय. तिथला डोंगर वाट पाहतो, तिथली नदी वाट पाहते, तिथली जमीन वाट पाहते, तिथली गोमाता वाट पाहते, तिथल्या गोपिका वाट पाहतायत ज्या वेदगर्भातल्या श्रुती आहेत, तिथले गोपाळ वाट पाहतायत जे त्याग्नी महाराज ऋषीमुनी आहेत, स्वर्गातले देव त्याग्नी महाराज गोपाळ झालेले आहेत. हे सगळेजण भगवंताच्या भेटीची आस लावून बसलेले आहेत आणि सर्वांचं अंतःकरण भगवंतानं जाणलं आणि जाणून निमित्त करून भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होण्याकरिता तयार झाला. काय निमित्त केलं असेल त्याच्या येण्याचं कारण त्यांनी भगवान स्वतःच वर्णन करून सांगतो. हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात मी अवतार धारण करतो धर्माची स्थापना करण्याकरिता, साधूला सांभाळण्याकरिता मला यावं लागतं. म्हणून त्यांनी परमात्मा हे निमित्त करून येत असतो. निमित्त केलं भगवंतानं. कंसासारखे जरासंधासारखे दुराचारी जन्माला आले, त्यांनी पृथ्वीवर त्यांनी अनाचार माजवला.
यज्ञ बंद पाडले, ब्राह्मणाचा अपमान होऊ लागला, गोमातेचा छळ होऊ लागला, या सर्वांना त्यांनी महाराज त्रास होऊ लागला. पृथ्वीला भार सहन झाला नाही पापाचा, म्हणून भगवंताकडे गेली. भगवंतानं सांगितलं देवकीच्या घरी भगवान येणार आहे, चिंता करू नका. देवकी कंसाची चुलत बहीण आहे, त्यानं तिचा विवाह वसुदेवाबरोबर त्यांनी करून दिला. आणि विवाह झाल्यानंतर त्याच्यातच त्यांनी विघ्न आलं. आकाशवाणीने सांगितलं कंसा मूर्खा, जिची वरात मिरवतोस तिच्याच घरी आठवा येईल आणि तुला मारेल. तो देवकीला मारण्याकरिता उद्युत झाला. वसुदेवानं हात पकडला आणि मग त्यांनी महाराज वसुदेवानं 2 गोष्टी नीतीच्या सांगितल्या. अरे ती स्त्री आहे, ती आबला आहे, तुझी बहीण आहे, तिला मारू नकोस, तुला दादा दादा म्हणते आहे, का मारतोयस? मग काय करू? म्हणे बघ आम्हाला बंदीखान्यात नेऊन टाक, जेवढी मुलं होतील तुला देऊन टाकू. म्हणून बंदीखान्यात नेऊन टाकलं वसुदेव देवकीला. यथाकाळ त्यांनी मला 6 लेकरं झालेली आहेत देवकीला. 6ची 6 लेकरं कंसानं मारून टाकली. 7वा गर्भ आला, तो त्यांनी योगमायेनं पळवला आणि तो रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केलं. वसुदेवाचीच असणारी पत्नी. वसुदेवाला 8 पत्नी आहेत महाराज, त्याच्यामध्ये असणारी ही रोहिणी. या रोहिणीच्या गर्भात नेऊन त्यांनी महाराज त्याला स्थापन केलं. 7वा गर्भ रोहिणीला समजेना गर्भ कुठून आला. आणि गावातले लोक विचार करायला लागले. गोकुळात राहत होती महाराज, कंसाच्या भीतीनं त्यांनी महाराज नंदराजाच्या आश्रयाला जाऊन राहिली होती. गावातले लोक विचार करायला हिचा नवरा बंदीखान्यात आहे आणि गर्भवती आहे, झालं काय नेमकं, कसं काय हिचा काहीतरी चूक झालेली आहे तिच्याकडून. सर्वजण विचार करायला लागले. मग मात्र रोहिणीनं त्यांनी महाराज स्वतःचा निष्कलंकत्व सिद्ध करण्याकरिता यमुनेच्या काठावर चिता रचली. आणि चिता रचून त्याच्यात आता उडी मारणार, पेटून इतक्यात पाऊस आला, चिता विझली आणि आकाशवाणी झाली हा गर्भ वसुदेवाचाच आहे. सर्वांना आनंद झाला. रोहिणी त्यांनी महाराज यथाकाल प्रसूत झाली. भाद्रपद शुद्ध षष्टीला तिला पुत्र झाला. पण मुलगा झाला खरा रोहिणीला, त्याने डोळे उघडले नाहीत. हा डोळे का उघडत नाही म्हणून सर्वजण विचारात पडले. मग शांडिल्य नावाच्या ऋषीने बोलावलं. हे शांडिल्य ऋषी ब्राह्मण आहेत, यांच्या पत्नीचं नाव आहे पूर्णमासी. असं त्यांनी महाराज त्यांचा परिवार आहे. ते आले, त्यांनी जन्मपत्रिका पाहिली आणि पाहिल्यानंतर कळाला हा सामान्य नाही, हा शेषनारायणाचा अवतार आहे. आणि शेषनारायण भगवंताचं आसन आहे. जे अर्थी आसन आलं त्या अर्थी आसनावर बसणारा पण इथेच येणार आहे, हे सर्वांना कळालं. मग काय करावं लागेल? म्हणजे आबाल वृद्धांनी एकादशीचं व्रत केलं, निर्जला एकादशीचं. आणि मग सर्वांना आस लागली भगवंताच्या येण्याची. इकडे त्यागणी महाराज यशोदा राणीला बऱ्याच काळापर्यंत संतती नव्हती. सर्वांना वाटत होतं तिला पुत्र प्राप्त व्हावा. आणि तिकडे 7वा गर्भ गळून गेला म्हणून कंसाला आनंद वाटत होता, माझ्या भीतीनं गर्भ गळून जाऊ लागले. आणि आता भगवंताच्या प्राकट्याची वेळ जवळ आली. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान अष्टमगर्भ रूपानं देवकीच्या गर्भात प्रविष्ट झाला, जो दिव्य तेज रूपानं प्रत्यक्ष प्रगट होतोय. वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेजण त्यांनी जन्माला येतो, पण आपण आईच्या गर्भात त्यांनी राहतो. खाली डोकं वर पाय केलेले असतात, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, अशी आपली अवस्था असते. पण भगवान तसा येत नाही महाराज. तो त्यांनी महाराज दिव्य तेज रूपानं प्रत्यक्ष प्रगट होतो. म्हणून तेज भगवंताचं वाढू लागलं. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता येऊ लागल्या. सत्यव्रतम सत्यपरम सत्यस्य योनिम निहितंच सत्य सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्न, असं देवदेवता भगवंताचं स्तवन करू लागल्या. भागवतातलं हे वर्णन आहे. आणि मग त्यांनी महाराज भगवंताच्या प्राकट्याची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास. दशरथानं ज्या श्रावणाला मारलं होतं ना, त्याच्याच नावाचा महिना आला, श्रावण महिना. या श्रावण महिन्यात वद्य पक्ष आला. या वद्य पक्षामध्ये अष्टमी तिथी आली आणि अष्टमी तिथीला त्यांनी महाराज बुधवारचा दिवस आला. रोहिणी नक्षत्र आहे. चंद्रबळ अतिशय चांगला आहे आणि त्या अतिशय त्यांनी सुंदर असणारं ग्रहमान आहे. या चांगल्या योगावरती भगवंताच्या प्राकट्याची त्यांनी घडी जवळ आलेली आहे. रात्रीचे 12 वाजल्याबरोबर त्यांनी महाराज कारागृहात लख्ख असणारा प्रकाश पडला आणि देवकीच्या समोर त्यांनी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. दिव्य तेजानं आकार धारण केला. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाली. भगवंतानं मायेचा पडदा टाकला. सगळे द्वारपाल झोपी गेले. सर्वजण त्यांनी महाराज शांत आहेत. भगवंताचं दर्शन प्रत्यक्ष त्यांनी झालेलं आहे आणि अतिशय आनंद विभोर होऊन वसुदेव देवकी भगवंताला पाहू लागले आणि विचारलं, देवा तुझं दर्शन झालं, आम्ही भाग्यवान आहोत. काय आज्ञा आहे सांगावी. सांगितलं भगवंताने, हे पहा मी आलेलो आहे पण थांबण्याकरिता नाही, मला जायचंय. म्हणे कुठे जायचंय तुला, असं विचारल्यावर सांगायला सुरुवात केली, मला जायचंय गोकुळामध्ये.
नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला नंदराजाच्या घरी गोकुळाला जायचं आहे भगवंतानं सांगितलं. आणि मग त्यागणी महाराज वसुदेवाला जाणीव झाली की हा नंदराजाच्या घरी जायचं म्हणतोय, पण देवा एवढा मोठा झालास, 8 वर्षाची मूर्ती तुझी दिसते, कसं न्यावं तुला. भगवंतानं सांगितलं चिंता करू नका, मी लहान होणार आहे. याला लहानही होता येतं मोठं पण होता येतं याची आपल्याला जाणीव असली पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. हा काही करू शकतो महाराज. बिनुपद चलहू सुनहू बिनु काना, बिनु कर करत करम विधी नाना. बिगर पायाचा चालू शकतो, हात नसताना काम करू शकतो, डोळे नसताना पाहू शकतो, कान नसताना ऐकू शकतो, मुख नसताना बोलू शकतो. याला सगळं काही करता येतं, महत्वाची गोष्ट आहे. मग स्वतःचा महिमाच सांगत त्यांनी बोलू लागला, भगवान चिंता करू नका, मी लहान होणार आहे, मला नेऊन घाला वसुदेवाच्या हा समोर. त्यांनी भगवान बोलू लागले, नंदराजाच्या घरी मला जायचंय. आणि आता त्यांनी महाराज भगवान लहान झाले. लहान झाल्याबरोबर देवकीला मोठा आनंद झाला. महाराज घाईघाईनं भगवंताला जवळ घेतलं, स्तनपान करू लागले. पण दुसऱ्या क्षणाला आठवलं, हे जर त्यांनी कंसाला कळालं तर कंस धावत येईल आणि आतापर्यंत जे 6 लेकरं मारले तसं यालाही मारून टाकेल. म्हणून सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणे कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. म्हणून तिनं त्यांनी महाराज तातडी केली आणि वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. वसुदेवानं भगवंताला हातात घेतल्याबरोबर चमत्कार झाला. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, बंधन गळून गेली. द्वारपाल त्यांनी महाराज झोपी गेलेले आहेत, कुलप गळून गेलेले आहेत, दरवाजे उघडले महाराज आणि हातात भगवंताला घेऊन निघाले. एक टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. शेष नारायणानं वरतून फण धरला. समोर यमुना नदी त्यांनी आडवी आली. यमुनीला पूर येऊ लागला महाराज. एवढा पूर त्यांनी वाढू लागला. पण वसुदेवानं विचार केला, माझं बाळ वाचलं पाहिजे. हा बापाच्या भूमिकेतला असणारा वसुदेव आहे, मोठी लक्षणीय असणारी गोष्ट आहे. या कथा अशा 2-2 मिनिटात सांगण्यासारख्या नाहीत महाराज, याच्यात फार भाव आहे. एक एक भाव जर सांगायचं ठरलं तर 2-2 तास लागतील. एवढं त्यांनी त्याच्यात गच्च भरलेले भाव आहेत. वसुदेव सामान्य नाही, हा तर भगवंताचा पिता होण्याच्या योग्यतेचा आहे. म्हणजे काहीतरी साधना केली असेल, मागच्या जन्मातली साधना. 1000 वर्षाची तपश्चर्या केली होती. सुतपा नावाचा राजा होता, त्याच्या पत्नीचं नाव होतं पृष्णी. आणि 1000 वर्षाची तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले, विचारलं काय पाहिजे तुम्हाला सांगा. ते म्हणे काय नाही देवा, तुझ्यासारखा मुलगा व्हावा. भगवान म्हणले माझ्यासारखा मीच आहे जगात, दुसरा कोणीच नाही. मग म्हणे मीच येतो तुझ्या घरी. पण एवढी मोठी तपश्चर्या केली 1000 वर्षाची, एवढंच मागितलं मुलगा व्हावा म्हणून. तथास्तु तथास्तु तथास्तु, 3दा भगवान तथास्तु म्हटले. पण पृष्णी आणि सुतपाच्या घरी भगवान अग्नी पृष्णी गर्भ झाले. पहिला अवतार. तेच पृष्णी आणि सुतपा कश्यप आणि आदिती झाले. भगवान त्यांच्या घरी वामन म्हणून प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि तेच कश्यप आदिती त्यांनी वसुदेव देवकी झाले. भगवान त्यांच्या घरी कृष्ण रूपाने आले. म्हणून हा वसुदेव सामान्य नाही, तपस्वी आहे. पण त्याच्या पोटामध्ये वात्सल्य निर्माण झालेलं आहे, बाळाविषयीचं प्रेम निर्माण झालेलं आहे. माझं बाळ वाचलं पाहिजे. भगवंताला सामान्य समजू लागला, देवाची मायाच आहे महाराज ही. म्हणून भगवंताची माया अनेकांवर काम करते. पहिली माया विमुखजन मोहिनी माया, दुसरी माया ताग्नी महाराज स्वजन मोहिनी माया, आणि तिसरी माया स्वमोहिनी माया. ही विमुखजन मोहिनी माया म्हणजे काय, आपण लोकांच्या समोर कंबर बांधून फेटा बांधून 2 तास पाया पडून सांगतो अरे भगवंताचं भजन करा, तरी लोक ऐकत नाहीत महाराज. शेंडी सगळं संसारात बुडालेली आहेत. काहींच्या तर शेंड्याच उमऱ्याला बांधलेल्या आहेत, घरातून निघतच नाहीत बाहेर. महत्वाची गोष्ट आहे. का बरं? त्याचं कारण भगवंताची माया. ती माया प्रभाव टाकते आणि त्या प्रभावानं लोक भगवंताकडे येत नाहीत, विमुख झालेले आहेत. विमुखजन मोहिनी माया, तिचं नावच आहे महाराज ते. म्हणून भगवान माया टाकतो. दुसरी माया स्वजन मोहिनी माया, ह्या स्वजनांवर माया टाकतो, आपल्या भक्तांवर माया टाकतो, त्यांच्या बरोबर राहतो, त्यांच्या संगतीत राहतो, त्यांची सगळी कामं करतो. पण त्यांना कळू देत नाही मी त्याकडे भगवान आहे म्हणून. म्हणून वसुदेवाच्या बरोबर आहे, पण वसुदेवावर माया टाकलेली आहे. आणि मग वसुदेवाला वाटतंय माझा मुलगा आहे, पाण्यात बुडेल, याला वाचवलं पाहिजे. त्याच्यातला बाप त्याने बोलतोय, महत्वाची गोष्ट आहे. आईचं वर्णन करून सांगायला लागल्यावर लोकांना फार विशेष वाटतं नाही का, आई ऐकल्यानंतर. आणि कीर्तनकार लोक त्याने महाराज आई विशेष रूपाने सांगतात सुद्धा. पण फक्त आई सांगण्यात तात्पर्य त्याने नाही महाराज, बापही सांगितला पाहिजे. बापही महत्वाचाच आहे.
बापाचं अंतकरण आहे त्याने मुलाकरता फार कासावीस होतं. फक्त फरक एवढाच आहे की बापाचं अंतकरण थोडं कठोर असतं, त्याला त्याच्या भावना लगेच व्यक्त करून दाखवता येत नाहीत. बायकांच्या डोळ्याला जसं लगेच पाणी येतं तसं माणसाच्या डोळ्याला लगेच पाणी येत नाही महाराज. त्याचं काळीज थोडं निकरट असतं. पण मुलाविषयी असणारा त्यांनी भाव त्याच्या पोटातला केव्हा ना केव्हा तरी प्रगट होतो. त्यालाही मनातून वाटतं माझा मुलगा त्यांनी सुदृढ असावा, चांगला असावा, तो त्यांनी सुशिक्षित असावा, संपन्न असावा, श्रीमंत असावा, त्याला मान सन्मान प्राप्त व्हावा, माझा मुलगा समाजात चमकावा, हे बापाला सुद्धा वाटतं. आणि त्याच्याकरिता बापही प्रयत्नशील असतो. महत्वाची गोष्ट आहे. फक्त तो दाखवत नाही, कारण तो निकरट झाल्यासारखा त्यांनी दिसतो. महत्वाची गोष्ट आहे. तो बाप त्याचा त्यांनी संयमाचा बांध फुटतो महाराज. जेव्हा त्याची मुलगी जाते ना नांदायला, त्यावेळेला ज्यावेळेला ती सगळ्या लोकांच्या समोर त्या नवऱ्याचं त्यांनी असणार उपरणं ओढून त्यांनी महाराज धावत पळायला सुरुवात करते आणि पळत पळत जाऊन झाडाखाली उभ्या असणाऱ्या बापाच्या गळ्यात त्यांनी मिठी मारते आणि त्याला म्हणते बाबा मी जाते असं ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला एका क्षणात त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं महाराज. केवढा निकरट काळजाचा असला तरी सुद्धा सहज म्हणतो बाळा जा, सुखी राहा. हा बाप आहे, वसुदेव त्यांनी बाप आहे महाराज. त्याच्या मनात भय आहे, माझा मुलगा वाचला पाहिजे. घाईघाईनं पाण्यात प्रवेश केला, पुरात प्रवेश केला. गोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला येऊ लागलं. वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाणार भगवंतानं ओळखलं आणि पायाचा अंगुष्ठ त्यांनी महाराज स्पर्श केल्याबरोबर यमुना दुभंगली. यमुनेनं रस्ता दिला. पलीकडच्या काठावर भगवान त्यांनी जाऊन पोहोचले. अलीकडचा काठ म्हणजे त्यांनी प्रवृत्ती तट आहे आणि पलीकडचा काठ म्हणजे निवृत्ती तट आहे. याच्यात बरेच भाव आहेत. हे जर सांगायचे ठरले 10 दिवसाची दशमस्कंद कथा केली आम्ही आता निमगाव वाघाला, पण तरी सांगून झाले नाहीत. महत्वाची गोष्ट आहे. असे 2 तासात कसे सांगून होतील. आता 11:30च्या नंतर तुम्ही सगळे घाबरे होणार. 11:30च्याच काठावर थांबावं असं तुम्हाला सगळ्यांना वाटणार. मी नक्कीच प्रयत्न करीन 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत थांबण्याचा. त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही. आम्हालाही पुढे कार्यक्रम आहेत, असू द्या. म्हणून विस्तारानं भाव सांगण्या इतपत वेळ माझ्याकडे नाही, पण कान उंच करून ऐका. महत्वाची गोष्ट सांगतोय. पलीकडच्या काठावर भगवान जाऊन त्यांनी पोहोचलेले आहेत. तिथे यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाले. वसुदेवानं आपला मुलगा तिथे ठेवला, कन्या आपल्या बरोबर घेतली आणि भगवान त्यांनी तिथे आनंदानं गोकुळात जाऊन पोहोचले. आणि आता वसुदेवानं त्यांनी ती कन्या कारागृहामध्ये आणली. तिनं आकांत केला. कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या हातातून निसटली. तिनं आकाशात उभं राहून सांगायला सुरुवात केली, कंसाला, मूर्खा मला काय मारतोयस? अरे तुला मारणारा माझ्या आधी जन्मात उपजला मज आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंसाला बातमी कळाली. कंस भयभीत झाला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी नंदराजाच्या बहिणीला कळाली, सुनंदेला. तिनं त्यांनी खिडकीतून पाहिलं. नीलमण्यासारखा चमकणारा माझा कन्हैया तिला दिसला. घाईघाईनं त्यांनी धावत गेली. यशोदेला झोप लागली होती. माईला जाग केलं. वहिनी जाग्यावा, तुम्हाला मुलगा झाला. यशोदेनं कन्हैयाला हृदयाला लावलं. घाईघाईनं त्यांनी सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता गेले. नंदराजानं नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली. सुनंदा गवळण सगळ्या गावात सांगू लागली, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळा गाव आनंद विभोर झाला आणि सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. नटून थटून शृंगार करून भगवान त्यांनी महाराज पाहण्यात आहे. त्याचा शृंगार त्यांनी महाराज अशा पद्धतीने केलेला आहे आणि सगळा गाव भगवंताला अशा पद्धतीने त्यांनी पाहण्याकरिता आलेला आहे. भगवंताचं दर्शन प्राप्त करून सगळा गाव आनंद विभोर झालेला आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. सर्वजण त्यांनी बधाई देतात. बधाई हो, बधाई हो, बधाई हो. नंदराज आनंदी आहेत. अनेकांना भेट वस्तू देत आहेत. खेळणा पाळणा सुंठवडा सर्वजण घेऊन येत आहेत. वस्त्र आभूषण घेऊन येत आहेत. नंद बाबा सुद्धा त्यांना भेट वस्तू त्यांनी अनेक प्रकाराने देत आहेत. आनंदोत्सव सुरू झाला. याला नंदोत्सव म्हणतात महाराज. हे नंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की.
दयाल की जय कन्हैया लाल की जय गाऊ दयाल नंदराजा घरी आनंद झाला. कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला. कृष्णाच्या प्राकट्यानंच आनंद होतो महाराज. कारण कृष्ण आणि आनंद एकाचेच दोन नाव आहेत. महत्वाची गोष्ट आहे, कृष्णचा आनंद आहे आणि आनंदच कृष्णाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. तो सामान्य नाही. हा, तोच ब्रह्म आहे. मूर्तिमंत असणारा ब्रह्म भगवंताच्या रूपानं प्रगट झालं. ब्रह्म कसं काय प्रगट होईल? हा, जर प्रक्रियाच पाहायची ठरली तर ब्रह्म अशी वस्तू आहे जी कणाकणात व्यापक आहे महाराज, जी परिच्छिन्न नाही, जी व्यापक आहे. हा, म्हणून ब्रह्म हा जो शब्द आहे ना, व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर त्यांनी व्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे, ज्याच्या ठिकाणी त्यांनी कोणत्याच प्रकारचा परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. देश काल वस्तू भेद रहित असणारं जे तत्व आहे त्याला ब्रह्मतत्व असं म्हणत जावं. म्हणून सगळ्या देशांमध्ये ते व्याप्त आहे, सगळ्या कालांमध्ये व्याप्त आहे. काल होतं, आज आहे, उद्या पण राहणार आहे. आणि सगळ्या वस्तूंमध्ये त्यांनी महाराज ते व्याप्त आहे महाराज. म्हणून देशात, कालात आणि वस्तूत सर्व ठिकाणी व्याप्त असणारं जे तत्व आहे आणि ते त्यांनी महाराज सर्वांचं अधिष्ठान असणारं तत्व आहे, सर्वाधिष्ठान. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अध्यस्त आहेत आणि तो त्यांनी अधिष्ठान रूप आहे. असा असणारा अधिष्ठान स्वरूप परमात्मा, जो व्यापक असणारा परमात्मा, आणि तो कृष्ण रूपानं प्रगट झाला. मग जो व्यापक आहे तो परिच्छिन्न रूपात आला कसा? आणि जो परिच्छिन्न आहे त्याला तुम्ही व्यापक म्हणता कसं? महत्वाचीच गोष्ट आहे. पण ऐका, त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी शबलत्व आलं. त्यानं स्वतःचाच आनंद स्वतः भोगण्याकरिता आणि त्यांनी स्वमोहिनी असणारी माया तिचा स्वीकार केला. स्वमोहिनी माया, तिसरी माया मग दोनच आपण पाहिल्या. एक विमुखजन मोहिनी माया, दुसरी स्वजन मोहिनी माया आणि तिसरी स्वमोहिनी माया, जी स्वतःला मोहित करून टाकणारी माया. तो परमात्मा स्वतःच तिच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. तिचा त्याचा संबंध झाला, अनादिकल्पित तादात्म्य संबंध. आणि या संबंधातून त्यांनी महाराज तिच्या माध्यमातून त्यानं नाव आणि रूप धारण केलं. ती स्वतःच म्हणते मी त्याला प्रगट केलं. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. हा, माझा पती माझ्याच पोटी जन्माला आला ती म्हणते आहे, ती माया म्हणते आहे. हा, तिनं परमात्म्याला जन्माला घातलं. हा, वास्तविक पाहता जो सगळ्यांचं मूळ आहे, सगळ्यांचा आधी आहे, आणि त्या परमात्म्याला तिनं जन्म दिला. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. आणि फक्त नवरी झाली असं नाही, पतिव्रता धर्म पाहाव कैसा, सर्वा परिपती भोगे जे ओझा. मी पतीचा भोग घेते आहे. काय आहे त्याच्याकडे भोग घेण्यासारखं? तो आनंद स्वरूप आहे. मग तो निर्गुण निराकार पती आहे, त्याला कशी काय भोगतेस? ती म्हणते निर्गुण पती आवडे मज, आधी माय पाठी भाज झाली. माय म्हणजे आई आणि भाज म्हणजे बायको. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट आहे. निर्गुणच आहे पती माझा आणि तो मला फार आवडतो, पण त्याला भोगण्याकरिता मी आधी त्याची माय झाले, म्हणजे त्याची आई झाले. आणि मग त्यांनी मला त्याची आई होऊन त्याला जन्माला घातलं आणि त्याला जन्माला घालून त्याच्याशीच लग्न केले. मग त्याची भाज झाली, भाज म्हणजे पत्नी झाली. कसा विचित्र खेळ आहे नाही का? हा खेळ ज्याला कळेल ना तो जीवनमुक्त होऊन जाईल. महत्वाची गोष्ट आहे, जीवनमुक्त होण्याकरिता हा खेळ कळायला पाहिजे. हे भगवंतापासूनच झालं. भगवान म्हणतो हे मज चिस्तव झाले परी मिया नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुटला का. गप्पा मारल्यानं माणूस सुटत नसतो महाराज. हा, फक्त प्रक्रिया सांगता आल्यानं माणूस सुटत नसतो, हे कळाल्यानं माणूस सुटत असतो. गप्पा मारणारे हजार सापडतील, सांगणारे हजार सापडतील, पण कळणारे फार कमी सापडतात महाराज. आम्ही फक्त त्यांनी कंबर बांधून तुमच्या समोर सांगतो आहोत. हा, महत्वाची गोष्ट आहे. पण अनुभव संपन्न जगामध्ये त्यांनी क्वचित एखादा सापडतो की ज्याला ब्रह्मज्ञान पचलेलं आहे.
हा ते ब्रह्मस्वरूप त्याला जाणलेलं आहे, महत्वाची गोष्ट. हा ते असं कोणालाही कळत नाही. खरं ब्रह्मज्ञान काय असेल तर एक अभंग महाराजांचा अख्खाच आहे. महाराज न करी रे संग राहे रे निश्चळ, लागोने दिम्मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाहीवरी नयमन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, तुका म्हणे नये जाणीव अंतरा आणि आंतर्य थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. म्हणून तो अंतरामध्ये असणारा आनंदाचा थारा हाच ब्रह्मज्ञानाचा मुख्य असणारा शिक्का आहे. तो ज्याला प्राप्त झाला त्याला या प्रक्रिया कळतील. त्याला ती नवरी पण कळेल, त्याला तो पती पण कळेल, तिनं कसं जन्माला घातलं हे पण कळेल आणि खेळच कळेल. महाराज तो परमात्माच खेळतोय. आपणच खेळ आहे. आपण अशी स्वतः बरोबर खेळतो आणि तो सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. म्हणून व्यापक असणार ते ब्रह्म त्या प्रकृतीच्या संगतीत येऊन त्याने महाराज सगुण साकार अशा पद्धतीने झालं आणि भक्तांबरोबर खेळू लागलं. प्रत्यक्ष पाहण्यामध्ये परमात्म्याला पाहिलं, सर्व लोकांना आनंद झाला. बधाई हो सर्वजण करू लागले. इकडे कंसाला मात्र भय निर्माण झालं. कंसानं भीतीपोटी त्याने महाराज भगवंताला मारण्याकरिता षड्यंत्र करायला सुरुवात केली. आकाराला 10 मिनिटं कमी असताना त्याने महाराज कंस मीटिंग घेऊ लागला आणि त्यानं त्याने महाराज सगळ्या दैत्यांना बोलावलं आणि मग त्यानं त्याने महाराज पुतनाबाईंना पाठवलं. वेळ फार भराभरा जाते ना पुढे महाराज. मला फार त्यांनी चिंतन सांगावं असं वाटतं या अभंगातलं. हे अभंग फार गोड आहे म्हणून त्या मुद्द्यापर्यंत मी आता घाईनं जाणार आहे. नाही तर अनेक ऐकणारे लोक आहेत, कायम काल्याचं कीर्तन ऐकतात. ते म्हणतील आज फार काडीनं औषध चालू आहे, लावायचं काम घाईघाईनं तुम्ही पुढे गेलात. त्याचं कारणच तसं आहे की पुढे त्याने महाराज महत्वाची गोष्ट सांगायची, लक्षपूर्वक ऐका. भगवान त्याने महाराज प्रगट झाला. कंसाला वाईट वाटू लागलं. भगवान प्रगट झाल्यानंतर कंसाला वाईट वाटणारच महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. भगवान म्हणजे बोध, भगवान म्हणजे ज्ञान. आणि ज्या दिवशी ज्ञान प्रगट होतो त्या दिवशी सगळ्यात आधी धोका निर्माण होतो कोणाला? अहंकाराला. अहंकाराला जावं लागतं महाराज ज्ञान आल्यानंतर. म्हणून सगळ्यात मोठी भीती जर कोणाला असेल तर अहंकाराला. अहंकार म्हणजे कंस. या कंसरूपी अहंकाराला भीती निर्माण झाली. देव प्रगट झालाय. कारण खरं ज्ञान तर तेच आहे जिथं फुगीरपणा संपून जातो. आपल्या थोड्या 2-4 प्रक्रिया आल्या की फुगीरपणा वाढतो. ज्ञान फुगीरपणा वाढवण्याकरिता नसतं, ज्ञान फुगीरपणा घालवण्याकरिता असतं. 2-4 वळी त्यांनी पाठ होतात, त्यांनी मग माणूस त्यांनी फुगून जातो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं जे म्हणतात की नाही, हे त्यालाच म्हणतात. हे आंबेडकर महाराजांची वडील आहेत, ते म्हणतात अर्ध सुद्धा लागत नाही. काय हो, तुकडाच लागतो फक्त हळकुंडाचा. एवढ्या तुकड्यानं सुद्धा माणूस त्यांनी पिवळा होऊन जातो. महत्वाची गोष्ट आहे. असं नसावं. जीवनामध्ये ज्ञान पक्क त्याने ठसावं. ते दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याने प्राप्त व्हावं. मग त्याने कंस मारला जाईल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याने महाराज कंस भयभीत झाला. यानं पुतनाबाईंना पाठवलं. पुतना म्हणजे अविद्या. भगवंताला झाकण्याकरिता आली पण भगवंतानं तिचा उद्धार करून टाकला. उद्धरून नेली महाराज पुतना. तिला सायुज्य मोक्ष प्राप्त दिला. तो सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुधी झाला पुतने, जी विषाचे निस्तन पाने मारू आली. नवे देवकीला यशोदेला जी गती प्राप्त करून द्यावी ती गती त्याने महाराज पुतनेला प्राप्त करून दिली. अहो बकीयम सनकालकूटम जिगंसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्य कमवा दयालोम शरणम व्रजेन. दयाळू असणारा परमात्मा त्यानं त्याने महाराज देवकीला आणि यशोदेला जी गती द्यावी ती पुतनेला प्राप्त करून दिली. पुतनेचा उद्धार झाला. यानंतर महाबळ नावाचा दैत्य आला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंतानं त्याची विटंबना केली. जीवेच मारला नाही. का बरं जीवेच मारला नाही? भगवंताला ब्राह्मण अतिशय प्रिय आहे. ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे. म्हणून तर भगवंताला प्रिय असणारा ब्राह्मण त्यानं जीवेच मारला नाही. महत्वाची गोष्ट आहे. आजच्या समाजाला ब्राह्मणांची अलर्जी झालेली आहे. लोकांना ब्राह्मण नको आहेत. अरे का ब्राह्मणांच्या मुळावर उठले मला हेच समजत नाही. त्या ब्राह्मणांची उपकार आहेत आपल्यावरती. काय उपकार आहेत माहिती आहे? अरे वेद लुप्त झाला. 150 हाण्या लोकांनी त्याने महाराज वेद बुडून टाका म्हणून फरमान काढलं. ते म्हणतात वेद उपनिषद पुराण मनुस्मृती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घ्या, जाळून टाका नाही तर पुरून टाका नाही तर समुद्रात नेऊन फेकून द्या असं म्हणणारे जन्माला आले. अरे लोकांनी जर हे जाळून टाकलं तर मग शिल्लक कसं राहील? या ब्राह्मणांनी वेद मुखोद्गत ठेवला. त्यांच्या मुखात त्याने वेद आहे, त्याने तो सांभाळून ठेवलेला आहे. म्हणून ब्राह्मणांच्या मुळावर उठू नका. सगळेच ब्राह्मण खराब नाहीत. महत्वाची गोष्ट आहे का, तुमच्या डोळ्यासमोर 4 वाईट वागणारे दिसत असले म्हणजे तुम्ही सगळ्यांवरच त्यांनी शेरा मारायचं नाही. गावाबरोबर किडे सुद्धा रगडायचे नाहीत. पक्की गोष्ट लक्षात ठेवा. पण सत्वशील असणारा ब्राह्मण जगामध्ये कोणत्या तरी कोपऱ्यात आहे आणि तो त्यांनी सत्वशील वागतोय.
जो त्रिकाल संध्या करतोय, रोज भगवंताची 24 नावं घेतोय आणि अतिशय अंतकरणापासून भगवंताचं चिंतन करतोय, ब्राह्मणाची निंदा करू नका. भगवंतानं ब्राह्मणाला जीवेच मारलं नाही, त्याला त्याने महाराज सोडून दिलं. ब्राह्मणाचं रूप घेऊन आला म्हणून, खरं तर दैत्य होता पण सोडून दिला. मग त्याने महाराज अनेक प्रकाराने कंस मारण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच काम त्याने भगवान करतोय का अनेक दैत्य पाठवले महाराज. भगवंतानं सर्वांनाच उद्धारून टाकलं. महाराज वर्णन करून सांगतात, हे काग बग रिठा मारिले बाळपण, काग बग रिठा मारिले बाळपण, काग बग रिठा मारिले, काग बग रिठा मारिले बाळपण, अवघी दैत्य खाली बुडावे, अवघी दैत्य खाली बुडावे, अवघी दैत्य खाली बुडावे. कागासूर मारला, आघासूर मारला, रिठासूर मारला, धेनुकासूर मारला, व्योमासूर मारला, अरिष्टासूर मारला, केशियासूर मारला, सारेच मारले महाराज. एवढंच करायला आला का म्हणे नाही, अजून काय करायला आला, भक्तांना आनंद देण्याकरिता आला. काय करतोय आनंद देण्याकरिता, मग तो यशोदा राणीच्या अंगणात रांगू लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमाल निळे, नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा परतुनी मागे लावा, कृष्ण आळवा आळवा. लक्षपूर्वक ऐका, कन्हैया रांगू लागला. तो रांगणारा कन्हैया त्यागणे महाराज यशोदेला आनंद देऊ लागला. रांगत रांगत कन्हैयानं हसत हसत यशोदेच्या अंगावर त्यागणे धावून धावून जावं आणि यशोदेनं त्यागणे कन्हैयाला हृदयाला लावावं. केवढं प्रेम यशोदेच्या पोटात निर्माण होत असेल. कन्हैया यशोदेला प्रेम देतो आहे. रांगता रांगता त्यागणे उभा राहू लागला. उभं राहता राहता त्यागणे पाऊल टाकू लागला, चालू लागला. चालता चालता त्यागणे महाराज पळू लागला आणि मित्रांबरोबर खेळू लागला. खेळणारा कन्हैया त्याचे मित्र आहेत महाराज. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख ही नावं पाठच करून ठेवा. फार गोड नाव आहेत महाराज. म्हणून ही भगवंताचे मित्र आहेत सगळे. यांच्याबरोबर खेळतोय. खेळत असताना सगळ्या मित्रांकडे पाहू लागला. सगळे असे मरतुकडे होते. उद्बत्ती छाप म्हणे, का रे तुम्ही त्यागणी गवळ्यांच्या घरची मुलं आहात आणि असे मरायला काय लागले? खायला भेटत नाही का घरी? हो म्हणे देवा, घरी काहीच खायला भेटत नाही, कारण आमच्या घरचं सगळं डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काहीच शिल्लक राहत नाही. मग आता काय करायचं? मग त्यांनी भगवंताने सगळ्या गावातल्या लोकांना समजून सांगितलं, पण कोणी देवाचं ऐकलं नाही. मग देवानं विचार केला की आता आपण काय करायचं, आपल्या गोपाळांना भरपूर खायला द्यायचं आणि खायला देण्याकरिता काय करायचं, तर आपण त्यागणे महाराज या गोकुळामध्ये चोरी करायची. कशाची चोरी करायची? फक्त लोण्याची चोरी करायची. भरभरून लोणी खायचं. सगळ्या गोपाळांना त्याने बरोबर घेतलं आणि कन्हैया आता चोरी करू लागला. गोपिकांच्या घरी कन्हैयानं जावं, गोपिकांच्या घरात घुसावं. कुठे माठ ठेवलेले आहेत ते त्याने पाहावे. दगड घेऊन जावे छोटे छोटे. मोकळ्या माठावर दगड पडला की खण आवाज येत होता आणि भरलेल्या माठावर दगड पडला की बद आवाज यायचा. जे बदबद वाजणारे माठ आहेत ना, तिथं जायचं आणि जाऊन त्याने महाराज त्यातलं लोणी अशा पद्धतीने खायला सुरुवात करायची. स्वतः लोणी खायचं, गोपाळांना लोणी खाऊ घालायचं. मग सगळं खाऊन झाल्यानंतर माठ फोडून टाकायचे, दया दुधाचा रबडा करून टाकायचा आणि पळून जायचं. हे त्यांनी महाराज रोजचं त्यांनी घडू लागलं. सकाळी सकाळी गोपिकांनी पाहावं, बाजाराला जायचंय. बऱ्याच ठिकाणी सगळे माठ आतून त्यांनी मोकळे करून घागरी पालथ्या घालून ठेवायच्या. गोपिकांनी सकाळी उठून पाहिलं की पाहायचं, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. कोणी केलं असेल हे सगळं? म्हणते नंदाची अपोरे, आजी चोरी केली खरे, नंदराजाच्या मुलानंच हे केलं असेल. असं त्यांनी जाणून गोपिकांनी यशोदेच्या घरी गारहाण सांगायला जायचं. यशोदे बाहेर ये असं म्हटलं की यशोदा राणीने त्यांनी बाहेर यायचं. काय ग गोपिकांनो, तुझ्या कन्हैयाला काही समजून सांग. आमच्या घरी येतो, चोरी करतो, माठ फोडून टाकतो, लोणी खातो, अमुक करतो, असं त्यांनी सांगायला सुरुवात करावी. आणि असं सांगितल्यानंतर यशोदा राणीनं त्यांना जोपारून न्यावं. तिने सांगायचं, काय खोटं बोलता, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही गोकुळातल्या नारी 12 घरच्या 12 म्हणे ढालगजा आणि माझ्या लेकराला नावं ठेवता. अजिबात माझं बाळ चोरी करीत नाही. तुम्ही त्याने चोरीचा आळ त्याच्यावर घालता आहात. तुम्ही जर त्याला खरोखर पकडून दाखवलं तर मग मी खरं समजीन की तुम्ही त्याने भगवंताला चोरी करताना पाहिले, म्हणून त्याला रंगे हात पकडून दाखवा. महत्वाची गोष्ट आहे. आता गोपिकांनी विचार केला की कन्हैयाला कन्हैयाला त्यांनी महाराज पकडायचं आणि पकडून बांधून टाकायचं आणि यशोदेला घेऊन जायचं दाखवण्याकरिता. महत्वाची गोष्ट आहे. एक दिवशी कन्हैया त्यागणी महाराज गोपिकांच्या घरात घुसला आणि घुसल्यानंतर त्यागणी महाराज लोणी शोधू लागला. कुठे लोणी ठेवलेलं आहे, गोपाळांना पोटभर खायला द्यायचंय. आणि शोधत असताना त्यागणी महाराज गोष्ट घडली. कन्हैयानं आतमध्ये त्यागणी महाराज त्या डेऱ्याजवळ प्रवेश करण्याची वेळ आणि त्या गोपिकेनं समोर येण्याची वेळ एकच झाली.
त्या गोपीनं कन्हैयाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्यांनी महाराज पकडलं आणि पकडल्याबरोबर त्यांनी कान धरला आणि त्याला म्हणू लागले, का रे सगळ्या गावाला त्रास देतोस, सर्वांना त्रस्त करून टाकलं, कोणाच्या हाताला सापडत नाही, तुझी आई म्हणते त्यांनी रंगे हात पकडून दाखवा, आता बांधूनच टाकते तुला. गोपाळांबरोबर खेळत होता कन्हैया. व्यापक असणारं ब्रह्म सगुण साकार झालं, गोपाळांच्या बरोबर खेळू लागलं आणि त्यांना भरपूर खायला द्यायचं म्हणून गोपिकांच्या घरात शिरू लागलं. आणि गोपिकांच्या घरात शिरल्यानंतर गोपिकांनी त्याला पकडलं आणि पकडून आता यशोदेला गाऱ्हाणं सांगायचंय म्हणून त्याला बांधून टाकायचं ठरलं. पण बांधावं कुठे असा प्रश्न पडला, म्हणून त्यांनी गोपिकांनी त्याच्या गळ्यालाच दोरी बांधली आणि गळ्याला दोरी बांधून ती दोरी त्यांनी महाराज धारणाला बांधून टाकली. धारणाला गवळणी भगवंताला बांधून टाकू लागल्या आणि कुठे बांधतात वर्णन करून सांगू लागले. धारणासी गळा. धारणासी गळा म्हणत असताना शब्दशः अर्थ जर पाहिला तर धारण शब्दाचा अर्थ होतो रवीला बांधलेलं जे लाकूड आहे त्या लाकडाला बांधण्याचा जो खांब, त्या खांबाला म्हणायचं धारण. पण तेवढाच अर्थ त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये नाही. धारणासी गळा म्हणत असताना काही वेगळं तुकोबरांना सांगायचंय. हा परमात्मा याला धारण म्हणतात तुकोबर आहे. तुकोबरांना भगवंताला धारण म्हणायचंय. काय धारण आहे, काय करतो हा धारण? अवतार धारण करतो. कोणाचा गळा बांधला? ब्रह्माचा गळा बांधला. पण कोणत्या? अवतार धारण करून आलेल्या ब्रह्माचा गळा बांधला. धारणासी गळा. धारणाचा गळा बांधला म्हणजे हा परमात्मा अवतार धारण करून आलेला आहे, त्याचा गळा बांधला. हा सांगण्याचं तात्पर्य आहे. कारण तो अनेक प्रकारना अवतार धारण करून येतो. त्याचे 6 प्रकारना अवतार पाहिले जातात. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. 6 प्रकारना अवतार धारण करून येतो. म्हणून हा पूर्णोत्तम असणारा अवतार आहे, हा सामान्य अवतार नाही. मग त्याला बांधून टाकण्याचं तात्पर्य काय? अरे याला बांधणारा कोणीच नाही. याला मोठे मोठे दैत्य बांधू शकत नाहीत. याला पुतणीला बांधता आलं नाही. हा अग्नी महाराज तृणावर्ताच्या हातात आला नाही. हा शकटासुराला सापडला नाही. हा अग्नी महाराज केशी असुराला, अरिष्टासुराला, व्योमासुराला अग्नी सापडला नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या तावडीत न सापडणारा हा कन्हैया, याला कोणीच बांधू शकत नाही असा असणारा हा परमात्मा, त्याला गोपिकांनी बांधला. कोणाला बांधला? पूर्णोत्तम अवतार धारण करून आला त्याला बांधला. म्हणून धारणासी गळा.
पूर्णोत्तम अवतार धारण करून आलेला जो परमात्मा त्याचा गळा गोपिकांनी बांधला. म्हणजे गोपिका किती श्रेष्ठ आहेत हे श्रेष्ठत्व भगवंताचं नाही, गोपिकांचं सांगायचंय. महत्वाची गोष्ट आहे. पण हात अग्नी बांधला जातो, पण गोपिकांच्याच हाताने बांधला जातो. महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखीच आहे. म्हणून अवतार धारण करून आला आणि त्याचा गळा बांधला म्हणून धारणासी गळा. अजून का दुसरं अग्नी कारण सांगतो. धारण म्हणण्याचं कारण, जो संपूर्ण जगताला धारण करतो आहे, जो संपूर्ण जगतामध्ये व्याप्त आहे, ज्याला आपण मगाच पाहिलं, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत असणारं जे चैतन्य आहे आणि त्या चैतन्याने हे जगत धारण केलेलं आहे. ज्यानं संपूर्ण जगत धारण केलेलं आहे त्याचा गळा गोपिकांनी बांधला, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणून धारणासी गळा म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की सगळं जग जो धारण करतो आणि तो बांधून टाकला गोपिकांनी. अवतार धारण करून आला म्हणून धारण म्हणले, संपूर्ण जगताला धारण करतोय म्हणून धारण म्हणले. बोळ भाबड रूप यानं धारण केलेलं आहे. जो अग्नी महाराज स्वतःला यशोदेचा मुलगा म्हणून त्यांनी स्वीकारतोय, अशा भोळ्या रूपामध्ये ज्यानं स्वतःला अग्नी महाराज प्रगट केलेला आहे आणि भोळ भाबड रूप धारण केलेला आहे, त्याचा गळा गोपिकांनी अग्नी बांधून टाकला. अशी अनेक कारण धारण शब्दाचे सांगता येतील. पण फक्त लाकडाला बांधणं म्हणण्याचं तात्पर्य नाही, तर एवढ्या अंगाने धारण शब्द पाहायला पाहिजे. म्हणून गोपिकांनी धारणाला त्याचा गळा बांधला आणि गळा बांधून टाकल्यानंतर गोपीनं त्यांनी पदरच खोला आणि त्याच्याकडे पाहायला लागली. म्हणे वा रे वा, सगळ्या गावाला त्रास देतो म्हणे आणि कोणाच्या हाताला लागत नाही. तुझी आई म्हणते त्यांनी याला बांधून दाखवा आणि पकडून दाखवा. आता घेऊन येते म्हणे तुझ्या आईला मी इथे, आता तू थांब म्हणे इथेच. कन्हैया त्यांनी बांधून टाकले आणि घरातच थांबला आणि गोपी निघाली. काय झालं माहितीये, रस्त्यानं चालता चालता गोपीच्या मनात आला फुगीरपणा. तिच्या मनात अभिमान झाला. ती म्हणली वा रे वा, सगळ्या जगाला यानं त्रास दिला आणि कोणाच्यानं बांधता आला नाही, मीच बांधला. अभिमान वाईट असतो महाराज, हा परमार्थात तर अतिशय घातक असतो. हे पण संसारातल्या लोकांना अभिमान होईल याच्यात काय नवल आहे, ते संसारिकच आहेत. त्यांना त्या परमार्थातलं काय कळतं महाराज. नवे नवे त्यांचं सगळं कारस्थान अभिमान वाढवण्याकरिताच आहे. त्यांचा अभिमान जाईल कसा. त्यांना धनाचा अभिमान असतो, त्यांना मानाचा अभिमान असतो, त्यांना प्रतिष्ठेचा अभिमान असतो, त्यांना पदाचा अभिमान असतो, सगळ्या दुनियाचा अभिमान त्यांच्या डोक्यावर असतो. तो त्यांना योग्य सुद्धा दिसतो, कारण त्यांची योग्यता तिथपर्यंतच आहे, त्यांच्या विचाराची सरणी तिथपर्यंत आहे, त्यांच्या विचाराची उंचीच तिथपर्यंत आहे. ते अभिमान घालवतील कसे. म्हणून संसारिकाचा अभिमान जाणारच नाही, पण अभिमान गेला पाहिजे कोणाचा, पारमार्थिकाचा. पारमार्थिकाला जर परमार्थात येऊन अभिमान होत असेल तर तो अभिमान त्याला नरकात नेल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे नरका घाली अभिमान, अभिमान नरकाला घालतो. मग तो कोणाचा आहे असू द्या, संसारिकाचा असो नाही तर पारमार्थिकाचा असो, नरकात घेऊन जातो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याने अभिमानानं देव अंतरतो. अभिमानानं त्याने महाराज आलेला परमार्थ हातातून सुटून जातो. म्हणून गोपीनं परमात्म्याला पकडलं ना, अभिमान झाला मी पकडलं म्हणून. परिणाम काय झाला ते ऐका. ती पुढे गेली कुठे, यशोदेच्या समोर सांगण्याकरिता. ती यशोदेच्या समोर सांगायला गेली. म्हणली चल लवकर पहिले. यशोदेला म्हणले तू रोज लोकांना त्यांनी दमात घेते, माझं पोरग असं नाही माझं पोरग तसं नाही म्हणते, आणि सगळ्या लोकांना त्रास टाकणे. तुझा मुलगा देतो आता बांधून टाकले म्हणे घरात, त्याला बाहेरून कडी घालून आली म्हणे मी. अजिबात टाकणी कोणी आतमध्ये घुसणार नाही, चल म्हणे तुला दाखवते चोऱ्या करतो की नाही. यशोदा म्हणली चल दाखवते, तर निघाली. कन्हैयानं काय केलं माहितीये, तिला अभिमान झाला म्हणून कन्हैयानं त्याने मला स्वतःचं रूपच बदललं. तिच्या पोराचं नाव होतं पेंद्या. म्हणून त्याने मला गळा बांधून टाकला होता तिने धारणाला कन्हैयाचा. कन्हैयानं त्याने रूप बदललं आणि पेंद्याचं रूप धारण केलं. आणि पेंद्याचं रूप धारण करून कन्हैया तिथेच बसून राहिला. ती गोपी आली, यशोदेला ओढीत ओढीतच आणलं. तोपर्यंत रुबाब होता महाराज चांगला. घाईघाईनं कडी उघडली आणि कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला. आणि आतमध्ये प्रवेश करून त्याने म्हणली बघ म्हणे तुझं पोरग घरात घुसताना म्हणे चोऱ्या करतं. तिनं पाहिलं, यशोदेनं पाहिल्याबरोबर समोर पेंद्या दिसला. पेंद्या दिसल्याबरोबर गोपीच्या तोंडाकडे पाहिलं. म्हणे जरा सरकली का काय डोक्यात, झालं काय तुला नेमकं सांग म्हणे. कोण आहे नीट बघ जरा म्हणे. मग पाहिलं पेंद्या. अरे पेंद्या तू कसं काय म्हणे. आई मलाच बांधून टाकलं. कन्हैया कन्हैया म्हणत होती. गेली यशोदा राणीला सांगण्याकरिता. खरं तर कन्हैयाच बांधला होता, पण कन्हैया आता दिसत नाही. का बरं, अभिमान झाला म्हणून कन्हैया गुप्त झाला आणि संसार प्रगट झाला. महत्वाची गोष्ट आहे, पेंद्या प्रगट होणं म्हणजे संसार प्रगट होणं आहे. म्हणून गोपिकांनी त्याला बांधून टाकण्याचा प्रयत्न केला, पण अभिमान निर्माण झाला. कन्हैया मात्र मित्रांबरोबर खेळण्याकरिता सज्ज आहे आणि मित्रांबरोबर खेळतोय. खेळून खेळून दमला रे दमला की यशोदा माईच्या समोर त्यांनी धावत धावत जातोय. मैया मला भूक लागली, काहीतरी खायला दे. रोज चोऱ्या करतो, रोज त्यांनी खोड्या करतो म्हणून यशोदा राणी कंटाळलेली आहे. या कंटाळलेल्या यशोदा राणीने विचार केला का बरं हा चोऱ्या करत असेल.
हा लोकांच्या घरी जाऊन का खात असेल तिला निष्कर्ष कळाला की हा कन्हैया लोकांच्या घरचं खातो, याचा अर्थ त्या गोपिका स्वतःच्या हातानं मंथन करतात आणि ते तिला आवडतं, हा कन्हैयाला आवडतं. म्हणून त्याने मी महाराणी आहे, मी स्वतः मंथन करीत नाही, आज मीच मंथन करते कन्हैया करता. तिने स्वतःच मंथन करायला सुरुवात केली महाराज. डेऱ्यात त्यांनी रवी घातली, स्वतः मंथन करते आहे. भागवतातला हा प्रसंग आहे महाराज. एकदा स्वगृहादिशु यशोदा आनंद गेहिनी कर्मांतर नियुक्त असू स्वयं निर्मन्मथ दधी. स्वयं म्हणजे स्वतः, निर्मन्मथ दधी स्वतःच दयाचं मंथन करते आहे. कोणाकरिता? कन्हैया करता मंथन करते आहे. हातानं मंथनाचं काम चालू आहे. मुखानं भगवंताचं गीत यशोदा राणी गाते आहे आणि मनामध्ये भगवंताचं स्मरण करते आहे. अतिशय गोड असणारं चिंतन यशोदा राणीचं सुरू आहे. आता ते तिच्या शब्दात सांगितलं पाहिजे. कशी म्हणते आहे बघा. हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. श्री श्यामा मुरारी गोपाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. वारे वा, गोड वाटते ना भजन म्हणायला. वेळेची मर्यादा पाहून म्हणत राहूया. पुढे चला. हा यशोदा राणी भजन करते आहे हा भगवंताचं. कन्हैयाला कळालं माझी आई माझ्याकरिता मंथन करते आहे. धावतच आला कन्हैया. मैया 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 म्हणून हाक मारतोय. धावत येऊन यशोदेच्या गळ्यात त्याने मिठी मारली. आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे, यशोदेला म्हणू लागला. यशोदा त्याने म्हणते बाळा एवढं मंथन होऊ दे मग तुला खायला देते. नाही म्हणे आताच मला खायचंय, खायला दे. पुन्हा पुन्हा त्याने म्हणू लागला. यशोदा राणी ऐकत नाही म्हणून गळ्यातला हात सोडला आणि रवीच धरली. महाराज यशोदा विनंती करते सोड रवीचा हात हरी रे बाळा, करू दे रे मंथना. तरी भगवान मंथन करू देत नाही. मग त्यांनी महाराज मंथन ठेवून दिलं, मांडीवर कन्हैयाला घेतलं आणि स्वतःच्या हातानं लोणी भगवंताला भरू लागली. हा दिव्य असणारा प्रसंग भागवतात वर्णन करून सांगितला. भगवान येत असतो महाराज केव्हा माहिती आहे? जेव्हा काया वाचा मनानं भक्त भगवंताचं चिंतन करेल तेव्हा. हातानं मंथन करणं हे कायेनं भगवंता करता केलेलं कर्म आहे. मुखानं भजन करणं हे वाचेनं भगवंताचं केलेलं चिंतन आहे. आणि मनानं भगवंताचं ध्यान करते आहे. हे म्हणत असताना तिच्या चित्तात कन्हैया आहे. माझा कन्हैया उड्या मारत असेल, छोटे छोटे वासर बरोबर असतील. हे छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल रे. कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वर्ण मेरो मदन गोपाल रे. छोटी छोटी लखोटी छोटे छोटे हात, बंसुरी बजाए मेरो मदन गोपाल रे. कन्हैयाचं चिंतन यशोदा राणीनं केलं मनानं. मुखानं गीत गाते आहे, हातानं मंथन करते आहे आणि ती त्याने महाराज मनानं चिंतन करते आहे. काया वाचा मन एक झाले की परमात्म्याला यावं लागतं. म्हणून त्यांनी यशोदा राणीचं चिंतन एक झालं. पण कन्हैया धावत आला आणि धावत येऊन आईला त्यांनी महाराज भोजन मागू लागला. महाराज वर्णन करू Thank you.
मागे यशोदे भोजन. धावत आला आणि धावत येऊन मला आई फार भूक लागली, मला काहीतरी खायला दे. धावून यशोदेच्या मागे जेवायला मागतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा ऐका. जो सगळ्या जगाला जेवण घालतो तो यशोदेला धावून जेवण मागतो. हे कशा करिता? हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. याच्यात एक धागा ओवलेला आहे आणि त्या धाग्याचं नाव आहे प्रेम. प्रेम. या प्रेमानच देव धावत येतो, प्रेमानच देव बोलतो, प्रेमानच भगवंताचा अंग संग होतो. केवढी भाग्यवान यशोदा माई, जिला परमात्म्याचा संग प्रत्यक्ष प्राप्त होतो आहे. कन्हैया खायला मागू लागला, यशोदेनं खायला दिलं. महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण? त्यातला भाव ऐका. महत्वाचा मुद्दा तुम्ही अनेक वेळेला ऐकला असेल, पण काय करू हे सांगण्याचं त्याने तात्पर्य असतं आजच्या कीर्तनातलं. भगवंताचं चिंतन ऐकावं. याच्या वाचून बाहेर कुठे जाऊच नाही महाराज. अखंड कन्हैयाच डोळ्यासमोर खेळत राहावा, हे तर त्यातलं तात्पर्य आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याने महाराजी भगवंताची मधुर असणारी कथा, अशी भजनं म्हणायला लागली आणि तुम्ही टाळ्या वाजवू लागले की भागवत कथा सुरू झाल्यासारखं वाटतं. म्हणजे कालपर्यंत जणू काय राम कथा ऐकली ना आज भागवत कथाच ऐकतात असा त्याने भाव आपोआपच तयार होतो. भागवत कथा गोड आहे महाराज, तिच्यामध्ये सगळेच भाव प्रगट होतात. ऐका. मंथन करणं, यशोदा राणीनं मंथन केलं देवाकरिता. मंथन करणं हे कर्म आहे, त्याच्यातून लोणी प्रगट होणं हे ज्ञान आहे. आणि कन्हैयाला मांडीवर घेऊन स्वतःच्या हातानं लोणी भरवणं ही भक्ती आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती ही शृंखला आहे. ज्याला परमात्म्याचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल त्यानं काय करावं? तुम्ही ऐकतात ना? जरा कान उंच करून ऐका आणि सुधरून ऐका, लक्षपूर्वक ऐका. ज्याला भगवंताचं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल त्यानं कर्म चांगलं केलं पाहिजे. म्हणून कर्म जर चांगले नसतील आणि किती डोकं आपटलं तरी भगवान प्रगट होणार नाही. कर्म पाहतो देव. तुम्ही कसे वागता आहात ते पाहतो देव. तुम्ही किती बाहेरून बोर्ड रंगवले हे पाहत नाही. तुम्ही किती गंध लावले फपकारे आणले हे पाहत नाही महाराज देव. तुमच्या माळा किती किती 5-5 किलोच्या आहेत हे पाहत नाही देव. तुमचं कर्म पाहतो देव. तुम्ही किती कर्म चांगलं करता महत्वाची गोष्ट आहे. नाही तर बाहेरून किती त्यांनी परमार्थ दाखवत असले आणि कर्म जर वाईट असलं तर परमात्मा भेटणार नाही, ज्ञान होणारच नाही. म्हणून जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कर्म चांगलं केलं पाहिजे. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा ते सद्गुरु आपैसा भेटीची की. कर्मसाम्य दशा आली की श्री गुरु येतात आणि ज्ञान सांगतात. ज्ञानाचा अधिकार होण्याकरिता कर्म चांगलं असलं पाहिजे. म्हणून या फळी लागू सांडून या देह संगू आणि कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. माऊली ज्ञानोबा निरोप सांगतात, चांगली कर्म करा. कोणाच्या लांड्या लुबाड्या करू नका, कोणाचं 2 नंबर करू नका, कोणाचं लुबाडून खाऊ नका, लोकांकडे त्यागणी महाराज वाईट दृष्टीने पाहू नका, लोकांच्या तोंडातला घास हिसकून त्यागणी महाराज आपले पोट भरू नका. या सगळ्या गोष्टी त्यागणी महाराज चांगल्या कर्माचं लक्षण सांगताय. हे त्यागणी टाळलं म्हणजे तो माणूस पारमार्थिकच झाला. त्याच्यासारखा पारमार्थिक दुसरा कोणी नाही. महत्वाची गोष्ट, लोकांची निंदा करू नका, लोकांच्या कार्या करत बसू नका, लोकांचे खलबत्ती कुटत बसू नका, कोणाचे त्यांनी उणे दुने काढत बसू नका. अंतकरणापासून भगवंताचं चिंतन करा. जुने कीर्तनकार होते ना, तुम्ही गाडगे बाबा पाहिले का? ते गावगाव फिरायचे, माझे बापू गाय मारू नका बापू, गाय खाटकाला देऊ नका बापू असं सांगायचे महाराज. आणि हे सांगणं गरजेचं आहे ना. ह्याच्यापेक्षा काय सोपं सांगावं? हे अतिशय सोपं आहे आणि अतिशय महत्वाचं आहे. लक्षपूर्वक ऐका. दारू पिऊन स्वतःचं जीवन त्यांनी खर्च करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करावं. प्राणी मात्रांना मारून त्यांचं मांस खाऊन नरकात जाण्यापेक्षा स्वतःचं जीवन मंगलमय आणि पवित्र करावं हे त्यांनी अतिशय महत्वाचं आहे. अरे हेच कर्म जर आपले चांगले झाले नाही भगवान भेटेल केव्हा? म्हणून जयाचे আহিक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. मग त्याने ज्याचं जीवन चांगलं नाही त्याला परमात्मा कसा भेटेल महाराज? म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. मंथन करणं याचं नाव आहे कर्म. नाहीतर त्याने फक्त गळ्यात माळ असते आणि पोटात मोठा काळ असतो. गळ्यात माळ आणि पोटात काळ. लोक ही मन पाठ करून बसलेले आहेत. का बरं? त्यांना दिसतात ना अशी माणसं म्हणून. म्हणून तर त्याने महाराज चांगलं वागलं पाहिजे. हे चांगलं वागणं म्हणजे चांगलं कर्म आहे. चांगलं वागाल जीवनामध्ये जे प्राप्त होईल त्याचं नाव आहे लोणी म्हणजे ज्ञान. यशोदामाईनं मंथन केलं ना, मंथनातून प्रगट झालं लोणी म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान प्रगट झाल्यानंतर स्वतःच्या हातानं कन्हैयाला खाऊ घातलं, याचं नाव आहे भक्ती. भगवान सगुण साकार रूपात प्रगट होईल आणि प्रगट होऊन आपल्या हातानं भगवंताला आपण त्याने 2 घास भरवणं, आणि ही ते खरी सगळ्यात मोठी भक्ती आहे महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? या भक्तीत सगळ्यांना पदार्पण करता येईल. या भक्तीत सर्वांचा प्रवेश होईल. फक्त भावस्थितीत तिथपर्यंत गेलं पाहिजे महाराज. अनेक प्रकारच्या पूजा सांगतात. षोडशोपचारानं देवाची पूजा केली जाते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझ्याकडे 15-20 मिनिटं आहेत अजून. चिंता करू नका, माझ्या हक्काचे आहेत ते.
हा, कोणी घाबरे होऊ नका. महत्वाची गोष्ट सांगतोय, पण चिंतन ऐका, गरजेची गोष्ट सांगतोय. षोडशोपचारानं पूजा केली जाते. देवावर पाणी वतायचं, मग त्याला पुसून काढायचं, मग त्याला दही दूध त्यांनी घालायचं, परत पुसून काढायचं, हे सगळं त्यांनी, मग त्याला गंध लावायचा, त्याला धूप दीप दाखवायचे, हे बाहेरून त्याला हार घालायचा, सगळं करायचं. ही पण पूजाच आहे, ही बाह्य पूजा आहे. अशी एक पूजा अजून करता येते, त्याचं नाव आहे मानस पूजा, जी मनोमन तागणी करण्याची पूजा आहे, जी सगळ्यांना करता येते. बाह्य पूजा करण्याकरिता सामुग्री लागते. हा, गुरुजी तागणी मोठी यादी तयार करून देतात, बाजारात जाऊन ते सगळं सामान आणावं लागतं, मग पूजा भगवंताची करावी लागते. पण अशी एक पूजा माझ्याकडे आहे की जिला खर्चच लागत नाही, जिला कोणत्या प्रकारचे कष्ट लागत नाहीत. महत्वाची गोष्ट आहे, एकांतात शांतपणे बसावं. जसा कन्हैया यशोदा राणीच्या मांडीवर बसलेला आहे आणि तिच्या मांडीवर बसून लोणी खातोय, असा कन्हैया आपल्या मांडीवर सुद्धा येऊन बसेल आणि आपल्या हातचं सुद्धा लोणी खाईल. पण केव्हा खाईल? आपण भाव विश्वात पदार्पण करून त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. कधीतरी यशोदा झालं पाहिजे. वाहना यशोदा. कुठे बिघडलं? यशोदा व्हायला अर्ज भरावा लागत नाही, यशोदा होण्याकरिता पैसा खर्च करावा लागत नाही, यशोदा होण्याकरिता धन खर्च करावं लागत नाही, यशोदा होण्याकरिता कोणाची परवानगी काढावं लागत नाही. यशोदा होणं तर अंतःकरणाची वृत्ती आहे, वृत्तीनं यशोदा होता येईल. देव कहा तुमच्या समोरील धावणे आमागे यशोदे भोजन, ही प्रवृत्ती तुमच्याकडे सुद्धा प्रगट होईल. महत्वाची गोष्ट आहे, यशोदा व्हा. आणि यशोदा होऊन त्यांनी कधीतरी कन्हैयाच्या त्या विश्वात पदार्पण करा आणि त्याच्या विश्वात पदार्पण करून त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच इन्व्हॉल्व होऊन ते सगळं करायला सुरुवात करा. भला पहाटे कन्हैयाला जाग करा, असं ठरवा आपण यशोदा आहोत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझ्या शब्दांबरोबर सर्वांनी प्रवास करा, लक्षपूर्वक ऐका. जणू काय आपण यशोदाच आहोत आणि यशोदा होऊन त्यांनी महाराज कन्हैयाला आपण जाग करतो. भल्या पहाटे जागो मोहन प्यारे, त्याला जाग करावं. जागा करून टाकणे कन्हैया आपल्या समोर टाकणे जागा होईल. काय काय ना आपल्या समोर येईल. आई पहाट झाली हो कन्हैया, आता लवकरात लवकर आवरायचं, स्नान करून घे. कन्हैया नित्यकर्म आटोपायला सुरुवात करेल. मग एक सुंदर असणारा चौरंग घालावा, त्याला त्याने सुवर्णाचा चौरंग असावा, सोन्याचा, त्याला खर्च लागत नाही. हा, त्याच्यात त्याने सुंदर असणारे दिव्य रत्न जडलेले असावेत. त्या चौरंगावर देवाला बसवावं. एक मोठी गंगाजळी घ्यावी, हा, म्हणजे त्याने महाराज एक पात्र घ्यावं, त्याच्यामध्ये त्याने महाराज गुलाबजल आदी करून त्याने सुंदर सुंदर द्रव्य घालून पाणी त्याने तयार करावं स्नानाचं. स्वतःच्या हातानं कन्हैयाला उठणं लावावं, म्हणजे त्याला त्याने महाराज मंगल असणार सुगंधी द्रव्य असं म्हणतात, ते त्याने महाराज अशा पद्धतीने भगवंताच्या अंगाला उठणं लावावं. त्याच्या गालाला, त्याच्या गळ्याला, त्याच्या पोटाला, त्याच्या पाठीला स्वतःच्या हातानं त्याने महाराज सोडावं. वरतून त्याने गडवाभर पाणी घेऊन त्याच्या मस्तकावर पाणी घालावं. तुमच्या डोळ्यासमोर कन्हैया डोळे बंद करून घेईल. तुम्ही त्याला स्वच्छ त्याने महाराज स्नान घालून धुवून त्याने अतिशय चकाचक अशा पद्धतीने करून त्याने स्वतःच्या हाताने तुम्ही त्याला वस्त्र परिधान करायला सुरुवात करावं. त्याच्या कमरेला त्याने पिवळा असणारा पितांबर स्वतःच्या हाताने बांधावा. त्याच्या कमरेला शेला बांधावा. त्याच्या हातामध्ये मुरली द्यावी. त्याच्या हातांमध्ये मनगट्या घालाव्यात. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद त्यांनी बांधावेत. त्याच्या गळ्यामध्ये सुंदर असणारे सुवर्ण अलंकार घालावेत. त्याची केशभूषा अतिशय सुंदर त्यांनी करावी. त्याच्या डोळ्यांमध्ये काजळ घालावं. त्याच्या कपाळावर त्यांनी स्वतःच्या हातानं मलयागिरी चंदन लावावं. त्याच्यावर केशराची उटी लावावी. त्याच्या गालाला काजळाचा एक ठिपका त्यांनी द्यावा. त्याच्या मस्तकावर मोर मुकुट अशा पद्धतीने ठेवावा. त्याच्या कानामध्ये सुंदर असणारी कुंडल त्यांनी घालावीत आणि तिरक्या नजरेनं कन्हैया आपल्याकडे पाहिल. तो त्यांनी महाराज हसेल आपल्याकडे पाहून. तो हसल्यानं त्यांनी महाराज जीवन करतार्थ झाल्यासारखं होईल. आणि मग त्याला सांगावं कन्हैया आता तुला भूक लागली नाही का, काहीतरी खाऊन घे. आणि मग तो कन्हैया त्याने महाराज घाईघाईनं आपल्या समोर खायला मागेल. आई मला लोणी खायचं आहे, आई मला लाडू खायचा आहे, आई मला रबडी खायची आहे, आई मला बासुंदी खायची आहे, असं जे म्हणेल ते आपण त्याच्या समोर त्याने द्यायला सुरुवात करावी. आपण त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसावं आणि बसून त्याने महाराज कटोरीमध्ये लोणी घेऊन आपल्या हातानं भगवंताला भरवावं. आणि ते खात असताना कन्हैया आपल्या मुखाकडे पाहिल आणि छान छान म्हणून त्याने महाराज आपली प्रशंसा करील. आई काय गोड आहे नाही का ग लोणी, काय गोड आहे नाही का ग लाडू, काय गोड आहे नाही का ग ही रबडी, असं म्हणून त्याने भगवान आपली प्रशंसा करील. आणि त्यावेळेला त्याने महाराज स्वतःला भाग्यवान समजावं. याच्यासारखं भाग्य जगात दुसरं कोणतं नाही. हे श्रीमंतीनं न मिळणारं भाग्य आहे, हे पद प्रतिष्ठेनं न मिळणारं भाग्य आहे, हे तर भगवंताच्या विश्वात गेल्यानं प्राप्त होणारं भाग्य आहे. हे दुर्लभ आहे, हे सर्वांना मिळत नाही. तिथं जाण्याकरिता कोणीतरी विरळाच असू शकतो, त्या विरळालाच ते भाग्य प्राप्त होऊ शकतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मी डोळे बंद केले म्हणजे काय तुम्ही बंद केले असं नाही. तुम्ही त्याने महाराज या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर माझा कन्हैया तुमच्या समोर चौरंगावर बसला असेल. तुमच्या हातानं तुम्ही गडव्यानं त्याला पाणी घातलं असेल, त्याला सुंदर पितांबर नेसवलं असेल. किती सोपं आहे महाराज.
हा, हे करणं फार सोपं आहे, पण लोक हे सोपं करीत नाहीत. लोक बाकीचंच करतात. लोक फार पाठांतर करतात आणि लोकांच्या समोर करतात आमच्या एवढ्या मालिका पाठ आहेत. अरे नुसत्या मालिकाच पाठ केल्या येड्या. तो जर भगवंताच्या जवळ जायचा कधी प्रयत्नच केला नाही. लोक नुसता शिक्का मारून घेतात, नाही एवढ्या तगणे पोथ्या वाचल्या, नुसत्या पोथ्याच वाचतोयस, कधी भगवंताच्या जवळ गेलाच नाही. भगवंताचं सानिध्य तुला कधी मिळालंच नाही. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्नच कधी केला नाही. तुझं जीवन व्यर्थ आहे. नुसत्या पोथ्या वाचून काय करशील? अरे बहु केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दूर. हे वर्म आहे, हे दूर राहिलं, पाठांतरच केलं. काय करतो पाठांतराला? देव आशानं भेटायचा नाही. तो काय बाजारचा भाजीपाला नाही. तो त्याकडे भेटेल तर भावनेनं. तो भावाचा भुकेला आहे, पण भाव त्याच्याकरिता असावा लागेल. देवा कारणे भाव तस्मात. त्याच्याकरिता भावच महत्वाचा आहे. एक झलकच फक्त तुमच्या समोर सांगितली की त्याला अशा पद्धतीनं स्नान घालून त्याचा शृंगार स्वतःच्या हाताने करता येईल. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत महाराज, त्याच्याबरोबर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल. म्हणून तो कन्हैया त्यांनी यशोदेला भोजन मागतोय. फक्त यशोदेला भोजन मागतो असं नाही, तर त्यांनी सगळ्या गावाला वेळ लावलं महाराज. त्याचं सौंदर्यच असं आहे की ज्याला पाहून सगळे गोप गोपी विभोर झाले महाराज. त्याच्याकडे पाहून त्यांनी महाराज स्वतःला विसरले. आपुल्याचा विसर भळा गोविंद कळा कौतुके, अशा अवस्थेत सर्वजण निघून गेले. आणि मग तो परमात्मा वेधून घेतोय सर्वांना. ही यशोधराणीच्या लक्षातही आलेलं आहे की हा त्यांनी खोड्या करतो. कशा करिता? या गोप गोपिकांना त्यांनी आपलंसं करून घेण्याकरिता खोड्या करतोय. पण एवढ्या खोड्या केल्यानंतर त्यांनी महाराज यशोधराणीला बरं वाटेना. गारहाणे सुद्धा सुरू झाले. फक्त लोणी चोरत होता इथपर्यंत ठीक होतं, पण आता तो त्यागणी महाराज खोड्या करू लागला. काय खोड्या करतोय? जे जे त्यागणी महाराज येतील ना, हा गाराणे सांगण्याकरिता गोप गोपी त्यांच्याकडे पाहायचा आणि पाहून त्यांचे घर नंबरच लिहून घ्यायला सांगायचं, म्हणजे याच्या घरी जायचंय आता. मग त्यागणी महाराज गोपी त्यागणी गाराणं सांगायला आली की ती दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांना घेऊन परत तिच्या घरी जायचं आणि घरी जाऊन तिची फजिती करायची. महाराज 11:30ला 5 मिनिटं कमी असताना एका गोपीच्या घरात घुसला आणि घरात घुसल्यानंतर दोघे पती पत्नी त्यागणी अशा पद्धतीनं झोपलेले होते. झोपेतच त्यागणी असताना निमवयस्क असणारी जोडी होती. पोरं काही अमेरिकेत गेलेली होती शिकायला, काही त्यांनी नोकरी पाण्याला गेले असतील. दोघंच नवरा बायको घरी होते. आणि त्यांनी गाराणं सांगण्याकरिता तर बाई आली होती. ती म्हणली तुझ्याकडे याला काही सांग, अमुक करतो, चोरी करतो, घरात घुसतो, लोणी खातो, एवढं सगळं सांगून झालं होतं. भगवान म्हणले काय खाल्लं तुझं असं? म्या थोडस लोणी खाल्लं, माझ्या आईला गाराणं सांगायला आली, असं त्यांनी भगवान रागावले. रागावून त्यांनी ठरवलं हिच्या घरातच घुसायचं. दुसऱ्या दिवशी तिच्या घरातच घुसले आणि घुसल्यानंतर दोघे पती पत्नी झोपलेले होते ना. तो त्यागणी महाराज, तिचा पती आहे ना त्याची दाढी आणि या बाईची विणी, दोघांची गाठणच मारली. महाराज जगप्रसिद्ध असणारा दृष्टांत आहे. भगवंताची लीला अनेक प्रकाराने त्यांनी वर्णन करून सांगतात, पण त्याच ऐकायला गोड वाटतात, सांगायलाही गोड वाटतात. गाठणच मारून टाकली. बरं गाठण मारून थांबावं ना. दुसऱ्या दिवशी सगळ्या पोरांना सांगून टाकलं. रात्री गाठण मारली आणि सकाळी पोरांना सांगितले पा आपल्या गावात शिमग्याचं सोंग येणार आहे. तुमच्याकडे पूर्वीच्या काळात येत होते की नाही शिमग्याला सोंग यायचे. शिमग्याचं सोंग येणार आहे. सगळ्यांनी चौकात चौकात थांबा, सगळ्यांना सोंग पाहायला मिळेल. सगळे पोरं चौकात चौकात थांबले. थांबल्यानंतर त्याने महाराज आता सकाळी सकाळी या बाईसाहेब उठल्या. आता बायका आधी उठतात की नाही, मग बाई त्याने उठून बसल्या. उठल्याबरोबर याची लांबलचक दाढी होती की नाही, दाढीला ओढलं गेलं. ओढल्याबरोबर त्याने हा रागावला, जागा झाला. नाथांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात मस्त होणी माजली धांगडी फिरते ओढाओढी मज लागी. ती त्या म्हाताऱ्याला म्हणायला लागली. असं त्याने महाराज तिची विणी ओढल्याबरोबर त्यांनी मागे ओढून पाहू लागली. म्हातारा म्हणला त्यांनी माझी दाढी ओढतेस, मस्त होणी माजली धांगडी, हे शब्द त्यांनी नाथांचे शब्द आहेत. बरं अशी त्यांनी भांडण सुरू झालं. ती म्हणली मी नाही, तुम्हाला म्हातारपळ चळ सुटलाय म्हणे, आता माझी वेणी कशाला ओढता? आता म्हातारपणाला घोटाळे त्यागणी बरेच पाहायला मिळतात महाराज. अशी त्यागणी अवस्था आहे. म्हणून त्याने असं झालं आणि मग त्यागणी महाराज दोघांचं भांडण सुरू झालं म्हणे कापून टाकली. मी पेपरला बातमी वाचली म्हणून सांगतोय. म्हाताऱ्याने म्हातारी पळून गेली, पेपरला बातमी आहे. आणि वरती नाव दिले सैराट, हेडलाईन दिली महाराज त्याची सैराट. आणि 65 वर्षाच्या माणसाने म्हातारी पळून गेली, अशी त्यांनी पेपरची बातमी. कलियुगाचा महिमा आहे. कलियुगामध्ये काय होऊ शकतं सांगता येत नाही, काय होईल सांगता येत नाही. म्हणून त्यांनी अशा अवस्था पाहायला मिळतात. असू द्या. बाई तगणी रागावली. आता ही तगणी वेणीची गाठण मारलेली, आता कापून काढायची म्हणे. कात्री आणा, सुटच ना म्हणा. गाठण काही केल्या, कात्रीने कापायला सुरुवात केली. त्यानं दाढी कापू दिली नाही. म्हणला माझी मर्दाची दाढी आपण हात लावू देणार नाही. आता काय करावं? मग बाईची वेणी कापायला लागले. ती म्हणे माझी सवासणीची वेणी आहे, मी हात लावू देणार नाही. आता दोन्ही कापू देईना. मग जाळायचा प्रयत्न केला, जळू देईना. मग आता काय करायचं? मग त्यागणी महाराज निघाले. मग सगळ्यांच्या लक्षात आलं कोणाचं कारस्थान आहे म्हणजे त्या कृष्णाचंच कारस्थान. याला म्हणायचं कृष्ण कारस्थान. म्हणजे त्याच्या समोर गेल्याशिवाय हे सुटणार नाही.
म्हणे चला आता आता कसं तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा थोडस कसे गेले असतील. बाई तगणी समोर चालू लागल्या, कारण वेणीची दाढीची गाठण आहे की नाही. मग वेणी मागे येण्याची दाढी अशी पुढून आहे. मग बाई पुढे चालायला लागल्या, हे मागून चालायला लागले. आता बाई थोड्या उंच होत्या, हे थोडेसे जरा तिच्यापेक्षा बारीक होते. आणि मग त्याला आता दाढी अशी वरवर धरावं लागली. महाराज प्रमाण सांगतात गवळण गरगर गरगर गिरकी हमारी, आणि गवळी वरवर वरवर दाढी धरी वरवर दाढी धरायला सुरुवात केली. सगळ्या गावात हिंडवलं महाराज. सगळे पोरं होते, हुर्रे हुश्या पोरांनी उड्या मारायला सुरुवात केली. एक कार्ट मोठा हातराब होतो महाराज. ते मला अरे येणीला कोंडा बांधला, तिची येणी उडा. सगळ्या गावात हा शौड आला. यशोधराणीच्या समोर गेले, हात लावल्याबरोबर गाठण सुटली. आणि यशोधराणीला कळालं आपलं पोरग हे सगळं करत आहे. महत्वाची गोष्ट आहे, हा गाठणी बांधतो सुद्धा आणि हा गाठणी सोडतो सुद्धा. आपली सगळ्यांची गाठण यानेच बांधलेली आहे. कोणाबरोबर? संसाराबरोबर बांधलेली आहे. ती सुटत नाही. त्यानं हात लावल्याशिवाय गाठण सुटायची नाही. म्हणून त्यानं हात लावण्याची अपेक्षा करा. महत्वाची गोष्ट आहे, त्यानं हात लावल्याशिवाय गाठण सुटत नसते. म्हणून त्याच्या समोर गेलं, हात लावल्याबरोबर गाठण सुटली. जगप्रसिद्ध आहे महाराज. भगवान असाच आहे. खोड्या करू लागला. आता यशोधराणीला त्या खोड्या सहन होईनात. मग तिनं सांगितलं घरात राहू नकोस. मग उद्या जाई वना सवे घेऊन गोधना. गायींना घेऊन अशा पद्धतीने वनात जा. मग तो वनाच्या दिशेने जाण्याकरिता निघाला आणि गोमातेच्या मागे त्यागनी महाराज फिरू लागला. म्हणून त्यागनी गोमातेच्या मागे धावतोय, पळतोय. अतिशय सुंदर असणारी त्याची छवी आहे. तिथे ऐका, एक त्यागनी गोपी त्यागनी रागावली आणि विचार करू लागली. म्हणे बाई, ह्या कन्हैयानं सगळ्या गावाला त्रस्त करून टाकलं. नाशियले आमच्या सुना म्हणे त्यागनी गावात राहावं की नाही असं झालं. म्हणून तिच्या मुलाला समजून सांगितलं, म्हणे बघ असं कर, तुझी बायको घे आणि ती घेऊन त्यागनी तू जाय म्हणे सासूरवाडीला राहायला, इथं गावात राहू नकोस. असं त्याने सांगून टाकलं. त्यानं बिचाऱ्यानं आईचं म्हणणं ऐकलं आणि बायको घेतली, बैलगाडीतून निघाला घेऊन सासूरवाडीला राहायला. ही गोष्ट कन्हैयाला कळाली. रानात गेलेला असताना त्याला कळालं की आता हे माझ्या भीतीनं चाललंय रानात. ते त्यागनी मारत बाहेर गावात राहण्याकरिता चाललंय. आता जाऊ द्यायचं नाही. मग काय करायचं? गाडी बऱ्याच दूरपर्यंत गेली. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. बैलगाडी होती, बैलगाडी. तो गोपाळ त्यागनी बसला होता, त्याची बायको मागं बसली होती आणि बैलगाडी चालली होती. आणि रस्त्याच्या कडेला त्यागनी मारत तिला तहान लागली म्हणून त्यानं गाडी थांबवली. मला आता पाणी घेऊन येतो. तांब्या घेतला आणि पाणी आणायला गेला. तो पाणी आणण्याकरिता निघाला नाही कुठे, तर कन्हैयानं लगेच ताबडतोब डाव साधला. काय केलं माहितीये? तो जो तांब्या घेऊन पाणी घ्यायला निघाला तर गोपाळ त्याच रूप धारण केलं आणि त्याचं रूप धारण करून लगेच तांब्या भरून गोपीच्या समोर आला. तुम्हाला धर पाणी तुला प्यायला. ती म्हणली लगेच कसं काय आले तुम्ही? एवढ्या जवळ पाणी होतं का? म्हणलं मला सगळीकडचं पाणी कळतं. मला सगळंच कळतं. मला कळत नाही असं नाही. लगेच घेऊन आलो म्हणला मी ताबडतोब. पी म्हणे पाणी. तिचं पाणी पिऊन झालं की लगेच गाडीत बसला. कन्हैयाच होता. लागली गाडी चालायला. गाडीचा चालण्याचा आवाज आल्याबरोबर ओरिजिनल नवरा होता ना पाणी आणायला गेलेला, त्याला गाडीचा आवाज आला. तो लगेच धावत आला. अरे म्हणे आपली गाडी कोणी चालवली? पाहिलं तर त्याच्यासारखाच होता डिक्टो. आता काय करायचं? अरे थांब, माझी बायको, माझी बायको. थांबला. तो खाली उतरला. दोघांचं भांडण. हा म्हणतो बायको माझी, तो म्हणतो बायको माझी. दोघांचं भांडण सुरू झालं. इतक्यात कन्हैयानं तिसरं रूप धारण केलं. गाडीतही बसला. गाडी जायला लागली. आता मात्र त्यांनी दोघं गाडीच्या मागे पळायला लागले. अरे आमची बायको, आमची बायको म्हणायला लागले. आता तिघही थांबले. आता त्या बाईनं तीन पाहिले संगच. तिघं सारखीच दिसत होते. बरं यातला ओरिजिनल नवरा कोणता तिला समजच ना. मला तिला चक्कर यायला लागली. 11:30 वाजून गेले होते ना. मग तिला 11:30 बरोबर वाजले होते. तिला लागली चक्कर यायला. आता काय करणार? ती तरी म्हणली आज असं आहे आपण गेलं पाहिजे. म्हणून कुठे? मला तुमच्या बरोबर यायचं नाही म्हणले. मग राजाकडे झाला. मग नंदराजाच्या घरी नेलं आणि नेल्यानंतर त्याने महाराज नंदराजाला बाईने सांगितले, पा हे तिघं सारखे दिसतात, यातला माझा ओरिजिनल नवरा कोणता मला समजत नाही, माझ्यावर कृपा करा, मला निवडून द्या कोणता तज्ञ आहे तो. महत्वाची गोष्ट आहे. नंदराज म्हणले ठीक आहे. नंदाच्या लक्षात आलं हे कारस्थान कोणाचं आहे? आपल्याच पोराचं म्हणे हे, त्याच्याशिवाय कोणी करू शकत नाही. मग नंदराजानं तज्ञ ठराव पास केला. ते म्हणे असा आहे 50 फूट लांबीचा खड्डा खांदा आणि तो असा खोल त्याने खंडा 50 फूट असा सुद्धा 50 बाय 50चा काय मला कुठं JCB लावायचा होता, पण एवढा खोल खड्डा त्याने खांदायला लावला. आणि एवढा खड्डा खांदून झाल्यानंतर त्याने महाराज सांगायला सुरुवात केली, पहा एका उडीत त्याने या खड्ड्याच्या पलीकडच्या टोकाला जो जाईल बायको त्याची 50 फूट उडी मारायची एवढ्या लांब, आणि एकाच उडीत पलीकडे गेला पाहिजे त्याची बायको. ओरिजिनल नवरा होता की नाही खरोखरचा, तो घाबरला महाराज. तो खड्ड्याकडे पाहायचा, बायकोकडे पाहायचा, परत खड्ड्याकडे पाहायचा, परत बायकोकडे पाहायचा.
असं करायचं म्हणजे गेली आता काय आपल्या हातात लागत नाही म्हणजे एवढी लांब उडी कशी काय मारणार आहे तर मी हा हे दोघं जण त्यांनी तयारच होते दोघांनी उड्या मारल्या की लगेच पलीकडच्या काठ्याला गेले हा एकटाच होता याला वाटलं आता गेली बायको आता आपलं चला घरी गपचूप इतक्यात नंदराज म्हणले बाहुलाटा बायको तुझी आहे म्हणे उचल म्हणे मग ते आम्हाला माहिती आहे म्हणे काय ते आमच्याच मुलाचं कारस्थान म्हणे तू निघ असं म्हटलं की त्यांनी सोडून दिलं अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया करू लागला वनात जातो तरी खोड्या करू लागला वनातही जातोय अनेक त्यांनी खेळ गोपाळांबरोबर अशा पद्धतीने खेळतोय आणि वनात जाऊनही नाकेबंदी करतोय आणि गोपिकांकडून त्यांनी महाराज लोणी बळजबरीनं बाजाराला जात असताना माठ फोडावेत आणि माठ फोडून अशा पद्धतीने लोणी खावं कावर लोणी खावं लोणी खाण्याचं तात्पर्य नाही प्रेम खाण्याचं तात्पर्य आहे प्रेम अपेक्षित आहे महाराज घरी तर चोरून प्रेम घेतच होता पण वनात गेला तरी सुद्धा त्याने महाराज प्रेमाची अपेक्षा करत होता याला काय कमी आहे मला तुम्ही सांगा सगळ्या गोष्टी याच्या जवळ आहेत हा जगाचा मालक आहे जगन्नियंता आहे भरभरून त्यांनी सगळ्या जगाला देणार आहे आपण त्याला काय देऊ शकतो महाराज आपल्याकडे काय आहे त्याला देण्याकरिता कासयाने पूजा करू केशी राजा संध्या माझा खेडी आता अरे उदकी नानू तरी स्वरूपती तुझे पाणी घालायचं म्हणलं तर तूच पाणी झालास तांदूळ व्हायचं म्हणलं तर तूच तांदूळ झालास फुलं व्हायचं म्हणलं तर तूच फुलं झालास माझ्याकडे तुला देण्यासारखं आहे काय सगळं तुझंच आहे आणि तरी सुद्धा तो परमात्मा त्यांनी भक्तांकडे मागतोय काही नसताना सुद्धा का मागतोय आणि काय मागतोय जे मागतोय त्याचं नाव आहे प्रेम त्याला प्रेमाशिवाय दुसरं काहीच नको आहे म्हणून ज्याच्या अंगात सगळ्या कळा गच्च भरलेला आहे जो सर्व गुण संपन्न असणारा परमात्मा आहे आणि तो परमात्मा त्यांनी प्रेमाकरिता भीक मागतोय भोळेपणाचं सोंग घेऊन अभंगाचं शेवटचं चरण कळाचे तो कामने सर्व Radha, Radha, Radha,
हे तुका म्हणे सर्व काळा ज्याचे अंगी भोळेपणा लागे भीक मागे. भीक मागतो महाराज, जगाचा मालक आहे आणि भीक मागतो भोळ भाबड रूप धारण करून. फार निरागस चेहरा करतो, फार असा भोळा भाबडा भाव तयार करतो आणि भक्तांच्या समोर खायला मागतो. महत्वाची गोष्ट आहे. हा आपल्या समोरही खायला मागू शकतो. यानं अनेक भक्तांची अशी जडती घेतलेली आहे महाराज. आता काल्याचा प्रसंग पाहायचा ना, दहीहंडी बांधलेली आहे. हा गोपाळांबरोबर काला करतो. यानं सगळ्या गोपाळांना सांगितलंय, पा आता काला करायचा आहे, तुम्ही सगळेजण घरी जा आणि माझे आहे तैसे पाही, नाही तरी घरा जाई, चोरनिया माय नवनीता आणावे असं सांगितलं. ना सगळ्या गोपाळांना सांगितलं घरी जा आणि मला त्यांनी खायला आणायचंय, काहीतरी घेऊन या. सगळेजण आपापल्या परीनं चांगलं चांगलं घेऊन आले महाराज. कोणी गुलाबजाम आणले, कोणी त्यांनी बासुंदी आणली, कोणी लाडू आणले, कोणी श्रीखंड आणलं, कोणी रबडी आणली. आता तोंडाला पाणी सुटायचा, कशाला धंदा करू मी तरी. आता जेवायची वेळच झालेली आहे म्हणून त्यांनी आता थांबणार आहोत. 5 मिनिटातच थांबणार आहोत, चिंता करू नका, आम्हाला लांब जायचंय अजून. म्हणून तुमच्यापेक्षा जास्त मला घाई आहे. म्हणून महत्वाचा मुद्दा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. भगवान त्यांनी खायला मागतोय. सगळे गोपाळ घरी गेले आणि घरी जाऊन त्यांनी मातांना म्हणू लागले, कन्हैया खायला मागतोय, काहीतरी दे. सगळ्यांनी सुंदर सुंदर पक्वान्न आणले. एक त्याने ब्राह्मणाचा मुलगा होता, शांडिल्य ऋषींचा मुलगा, पूर्णमासी त्याच्या आईचं नाव आणि त्याचं नाव आहे मधुमंगल. हा मधुमंगल त्याने घरी गेला आणि म्हणू लागला, आई कन्हैयानं काहीतरी खायला मागितलं, दे ना ग. असं म्हटल्यानंतर आई त्याने विचारात पडली, बाळा तो त्याने राजाचा मुलगा आहे, त्याला चांगलं चांगलं खायची सवय लागलेली आहे, आपलं गरीबाचं कसं चालेल. आपण गरीब आहोत, आपल्या घरी खायलाच काही नाही, ताकाचं त्याने आपल्याला रोज खावं लागतंय आणि दुसरं काहीच खाण्याला देण्यासाठी नाही, काय करू आता मी. असं म्हटल्यावर मधुमंगल म्हणलं, आई काही कर पण मला खायला दे, माझ्या कन्हैयाला मला घेऊन जायचं, आता मी काय करू. मग मात्र त्याने महाराज आईने विचार केला. ती म्हणली, असं आहे, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. म्हणून आपली गरिबी असली म्हणून कुठे बिघडलं, आपण जे आहे तेच देवाला दिलं पाहिजे. म्हणून ताकाचं गाडगं त्याने भरून मधुमंगलाच्या हातात दिलं आणि मधुमंगल घेऊन आला. आणि आल्यानंतर सगळे गोपाळ बसले महाराज ऐकायला. आणि आपण अनेक वेळेला हे ऐकलेलं आहे, पण काल्याचा प्रसंग आणि मला भीक मागे सांगायचं. भीक मागतो, महत्वाची गोष्ट आहे. भक्तांच्या समोर भीक मागतो हे मला सांगायचं. याच्याकरिता मी सांगतोय, कान उंच करून ऐका. सगळ्या गोपाळांनी आणलं, त्याच्या समोर ठेवलं. एका जणाने त्याने गुलाबजाम आणले होते, घेतला गुलाबजाम, देवाच्या तोंडात घातला. देवाने खायला सुरुवात केली आणि देवाच्या मुखारविंदाकडे पाहायला लागला. आता हा प्रशंसा करील, फार चांगला वाटला गुलाबजाम. त्यानं पाहिलं काही बोललाच नाही महाराज. कन्हैया खातोच आहे पण चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही. म्हणला, काय कन्हैया गोड नाही लागला का. बरा आहे म्हणला गुलाबजाम, बरा आहे. दुसऱ्या म्हणला, तर मी आता श्रीखंड आणलंय, खा म्हणला, थोडस श्रीखंड खाऊ घातलं. कन्हैयानं त्याने खाल्लं. चांगलंय का रे कन्हैया. ठीक आहे म्हणला. गुलाबजामला बरं म्हणला, श्रीखंडाला ठीक म्हणला. मधुमंगल विचार करायला लागला, मी ताकाचं गाडगं आणलंय, हे गुलाबजामला, श्रीखंडाला, बासुंदीला, या सगळ्या लाडूला त्याने महाराज बरं म्हणतंय, ठीक म्हणतंय, चांगलं कोणालाच म्हणत नाही. माझ्या ताकाला काय म्हणेल आता. हे ताक त्यांनी याला दाखवून विनाकारण आपला अपमान करून, पोरांकडून हसू करून घेण्यापेक्षा हे त्याला न दिलेलं चांगलं, असा विचार मधुमंगलानं केला. असंच ताकाचं गाडगं घेतलं आणि मागे लपवलं.
आणि लपून त्यांनी सगळ्या गोपाळांची नजर चोरत चोरत मधुमंगल जाण्याकरिता निघाला आणि एका झाडामागे जाऊन उभा राहिला. व्याकुळ झाला. देवानं खायला मागितलं आणि काही आणता आलं नाही. आता मी काय करू? माझ्या घरी काहीच नाही देवाला देण्याकरिता व्याकुळ झालं, रडू लागला महाराज. आता हे ताक त्यांनी काय करू, कोणाला दाखवू, याचा पुरावाच नष्ट केला पाहिजे. देवा मी काहीच आणलं नाही असं भगवंताला त्यांनी सांगता येईल म्हणून ताकाचं गाडगं त्यांनी असंच घेतलं आणि तोंडाला लावलं महाराज. इकडे कन्हैया त्यांनी पाहू लागला, सगळे गोपाळ दिसतात, माझा मधुमंगल दिसत नाही रे. मधुमंगल कुठाय विचारायला सुरुवात केली. गोपाळ म्हणले इथंच होता. आता भगवान म्हणले कुठाय बघा लवकर. घाईघाईनं पाहण्याकरिता कन्हैया स्वतःच निघाला. मधुमंगल मधुमंगल म्हणून हाक मारू लागला आणि घाईघाईनं जिथं मधुमंगल उभा होता ना तिथे गेला कन्हैया. मधुमंगलाच्या समोर तो झाडाच्या मागे त्याने ताक पित होता. ताक सगळं पिऊन झालं होतं आणि ताकाचा गुळणा तोंडात होता महाराज. आणि कन्हैया समोर दिसला. आता त्याची स्थिती अशी झाली, भांबावून गेला. पिऊन टाकावं का परत गाडग्यात टाकावं त्याला समजेच ना महाराज. तोंडात गुळणा धरला. गच्च तोंडामध्ये ताकाचा गुळणा आहे. आणि मग कन्हैया विचारतो मधुमंगला काय होतं रे? असं गाडगं दाखवलं. ताक आणलं होतंस? हो कन्हैया ताक आणलं होतं. माझ्याकरता आणलं होतं? म्हणे हो कन्हैया तुझ्याकरताच आणलं होतं. हो करतोय फक्त, मला नाही देणार. मोकळं गाडगं दाखवलं. गाडगं मोकळं आहे. भगवान मला मधुमंगला माझ्याकरता ताक आणलंस, एकटाच पितोस, मला नाही देणार? दे ना दे ना. कसं देऊ कन्हैया? गाडगं मोकळं दाखवायला सुरुवात केली. मग काय म्हणला माहिती तुम्हाला मधुमंगला, तुझ्या गाडग्यात जरी ताक नसलं तरी तुझ्या तोंडात ताकाचा गुळ नाही ना. मला ताक प्यायची फार इच्छा झाली रे, दे ना ताक. मधुमंगल नाही नाही म्हणू लागला. तो नाही म्हणतोय त्यावेळेला हा हात जोडून विनंती करू लागला. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान आणि हात जोडून मधुमंगलाला म्हणतोय मधुमंगला मला तुझ्या तोंडातलं ताक प्यायचं, देणार आहे. असं म्हटल्याबरोबर व्याकुळ झालेला हा मधुमंगल यानं त्यांनी भगवंताकडे पाहायला सुरुवात केली. पाहता पाहता देवानं स्वतःच तोंड केलं आणि केल्याबरोबर त्यांनी महाराज या मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी आणि त्यांनी भगवंताच्या मुखारविंदामध्ये सोडली आणि देवानं डोळे बंद करून त्यांनी महाराज ताक प्यायला सुरुवात केली. हा भोळं भाबडं रूप धारण करून भक्तांच्या समोर भीक मागतोय. सर्व कळा त्याच्या अंगात आहेत पण तरी सुद्धा त्यांनी महाराज भोळेपणाचं मिस घेऊन प्रेम या माध्यमातून प्राप्त करतो. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून भोळेपणा लागी भीक मागे. अरे केव्हा भीक मागतो? रात्रीचा आमचा कीर्तनाचा अभंग होता, सोडीला संसार माया तयावरी फार. कोणाच्या समोर भीक मागतो? ज्यानं सगळा संसार त्याच्याकरिता सोडला त्याच्या समोर भीक मागतो. प्रेमाची अपेक्षा त्याच्या समोर करतो. म्हणून माझी विनंती आहे मायबाप, संसार तर सगळ्यांचाच होतो, भोळ्या बाबड्याचाही होतो आणि ठकाचाही होतो, सगळ्यांचा होतो, गरीबाचा होतो आणि श्रीमंताचा होतो. संसार कपाळानं होत असतो, परमार्थ कपाळानं होत नसतो. परमार्थ करण्याकरिता भाव असावा लागेल, परमार्थ करण्याकरिता प्रेम असावं लागेल, परमार्थ करण्याकरिता श्रद्धा असावी लागेल. आणि लोकांना दाखवलीच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही आमच्यासारखी बुवा झाले पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे अजिबात नाही. तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत राहा. फक्त माझ्या देवावर प्रेम करा. तुम्ही जर त्याच्यावर प्रेम कराल तर तो त्यांनी भोळं भाबडं रूप धारण करून तुमच्या समोर येईल आणि हात जोडून विनंती करेल, भक्ता भूक लागली रे, काहीतरी खायला दे ना. त्याच्या पोटातला भाव आहे महाराज. म्हणून तो भक्तांच्या समोर प्रगट होत असतो आणि सगळ्या भक्तांना दर्शन देत असतो. आमचा अनुभव आहे, आमचं जीवन अनुभवानं गच्च भरलेलं आहे महाराज. म्हणून अशा पद्धतीने भरभरून भगवंताचं प्रेम पोटात त्यांनी उतरत आहे आणि तो देण्याकरिता सज्ज आहे. तो प्रेम देतोच आहे, तो खातोय आणि खाऊ घालतो आहे. हे त्यांनी महाराज भरभरून आनंदाचं त्यांनी वातावरण आहे. असो माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे म्हणून तरी सुद्धा त्यांनी काला भगवान करतोय ना. आता सगळ्या गोपाळांबरोबर भगवान काला करू लागला. या मधुमंगलाची अवस्था भगवंतानं पाहिली. दुसऱ्या दिवशी काय केलं ते ऐका. आईला म्हणलं आई मला 2 शिदोऱ्या बांधून दे. आई म्हणली 2 का बरं रे? मला हे बघ आई सकाळी सकाळी गेलं की माझी शिदोरी मी खाऊन घेतो, दुपारी मला परत भूक लागते, मग गोपाळांचं खावं लागतं. तुला वाटतं का तुझ्या पोरांना लोकांचं खावं म्हणून? नाही नाही म्हणली. मग 2 शिदोऱ्या दे. आईनं 2 शिदोऱ्या बांधून दिल्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आणि मग वनात जायला निघाला दुसऱ्या दिवशी. आणि वनात जात असताना सगळ्या गोमातेला आणि गोपाळांना पुढे जाऊ दिलं आणि मधुमंगलाला हळूच मागे बोलावलं आणि बोलावून त्याला सांगू लागला, मधुमंगला थांब, मला तुझ्याशी काय बोलायचंय. काय रे कन्हैया? हळूच आपल्या जोडीत हात घातला आणि शिदोरी काढली आणि मधुमंगलाच्या हातात दिली. मधुमंगला तुझ्या घरी खायला काही नाही ना? ऐक, ही शिदोरी घे आणि सगळे गोपाळ जेवायला बसतील ना त्यावेळेला ही शिदोरी तू बाहेर काढ आणि तू घरून आणली असं सांग आणि सगळ्यांबरोबर खायला दे. असं ज्या वेळेला झालं त्यावेळेला मधुमंगलाने शिदोरी घेतली. त्याचं हृदय भरून आलं, देवा माझ्याकडे तर काय काय करणार नाहीस रे. हा त्याचा स्वभाव आहे महाराज. तिथे गेला, जेवायला बसले आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडल्या
आणि सोडल्यानंतर मधुमंगलाच्या ताटातला एक घास भगवंतानं घेतला आणि स्वतःच्या मुखात घालून त्यांनी प्रशंसा करायला लागला, वा मधुमंगला, वा मधुमंगला, काय गोड तुझी शिदुरी आहे. नाही, सगळे गोपाळ प्रशंसा करू लागले आणि मधुमंगल मात्र भगवंताच्या मुखाकडे पाहत होता. देवा, कसा खेळे आहेस रे, कशी त्यांनी लीला करतोस आणि कशा पद्धतीने त्यांनी भक्तांना सांभाळतोस. आपण मान टले टल जाय, भक्त का मान न टलते देखा. स्वतःचा अपमान झाला तरी चालेल, पण भक्ताचा अपमान होऊ देत नाही असा असणारा भगवान आहे. यानं त्यांनी पानांचं द्रोण तयार केलं, त्यानं त्यांनी सगळ्यांचे शिदोरे एकत्र केल्या आणि त्या एकत्र करून सगळ्या गोपाळांना खाऊ घालू लागला. हा काल्याचा प्रसंग आहे, भागवतकार वर्णन करून सांगतात. हरी अभिव्रत वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुन कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरधो हासयन् नर्म विश्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुक्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला, गोपाळ संतुष्ट झाले. निळामणी अक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद, सर्वांना ब्रह्मानंद प्राप्त झाला. सर्वजण आनंद विभोर झाले आणि भगवंताच्या अवतीभोवती नाचू लागले. हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो. तो आपला पाहून झालेला आहे. तुका म्हणे सर्व काळा ज्याची अंगी आणि भोळेपणा लागे भीक मागे, हा भगवंताचा स्वभाव सुद्धा आपल्या सर्वांना कळाला. म्हणून आपण इथे आता थांबणार आहोत. हा कालादग्नी करायचा आहे. काला दोघांमध्ये होत असतो, देव आणि भक्तांमध्ये. देव तर कीर्तनात उभाच असतो, फक्त भक्तांना बोलवायची गरज. तुम्ही म्हणाला आम्ही नाहीत का हरिभक्तीपरायण? सगळे आपण सगळे हरिभक्तीपरायण आहोत, पण तरी सुद्धा निका वैष्णव लागतो. आणि निके वैष्णव जर कोण असतील तर ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांना आमंत्रण देऊया आणि का काल्याचा प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली काला हा